दुसरीकडचे 2 सेशन चालले होते, त्यांचे आलेच संपत आता. आणखीन त्याला जॉईन व्हायची, त्यांना युट्यूब लिंक दिलेली आहे आपण. बरं, चालेल. First of all, welcome all participants. Most welcome to Advocate Avinash G. Bide sir. बारामती बार असोसिएशन ने सुरू केलेल्या लेक्चर सिरीज मधलं 4थं पुष्प आज ऍडव्होकेट अविनाश भिडे सर गुंफत आहेत. यामध्ये ऍडव्होकेट सुधाकर आव्हाड सरांनी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अमेंडमेंट अँड इट्स इफेक्ट ऑन प्लेडिंग वरती आपल्याला चांगलं गायडन्स केलेलं आहे. त्यानंतर ऍडव्होकेट डॉक्टर उदय वारंकर सरांनी आपल्याला न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर लॉयर्स अँड जजेस आफ्टर कोरोना पॅन्डेमिक याच्यावरती चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऍडव्होकेट पंकज सुतार यांनी देखील आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ इंडियन लॉ पॅन्डेमिक कोविड-19 याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजचे आपले जे वक्ते आहेत ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष जे 2015 मध्ये आणि 2019-20 या दोन्ही टर्मला निवडून आलेले होते, असे ज्यांची प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल प्रॅक्टिकल हिंट्स ऑफ क्रिमिनल असं एक पुस्तक, क्रिमिनल ट्रायल अशा नावाचं एक खूप मोठं आणि सुंदर असं प्रसिद्ध पुस्तक ज्यांचं पब्लिकेशन झालेलं आहे, असे ऍडव्होकेट अविनाशजी भिडे सर यांचं मी बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत सोपटे, मी कोऑर्डिनेटर ऍडव्होकेट गणेश आळंदीकर, आमच्या बारचे सर्व मेंबर यांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपलं सेशन सुरू करावं. सरांचा विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टेटमेंट अँड पंचनामा इन क्रिमिनल ट्रायल्स. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी बारामती वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आजचे कोऑर्डिनेटर ऍडव्होकेट गणेश आळंदीकर आणि इतर होस्ट जे या वेब सिरीजचे होस्ट आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो की मला त्यांनी इथे संधी दिली या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची. आज जो विषय आहे आपला तो इम्पॉर्टन्स ऑफ पंचनामा अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्टेटमेंट ड्युरिंग क्रिमिनल ट्रायल असा हा विषय आहे. तुम्हाला सर्वजण जाणतात की जेव्हा आपल्या हातामध्ये चार्जशीट येतं, जेव्हा आरोपी आपल्याकडे येतो आणि चार्जशीट आपल्या हातात देतो, त्यावेळेला आपण चार्जशीट उघडून कोणते कोणते कागदपत्र त्याच्यामध्ये आहेत, कोणते कोणते पुरावे सरकार पक्षाने दिलेले आहेत याचं आपण अवलोकन करतो. त्याचप्रमाणे केस चालवण्याच्या आधी प्रॉसिक्युटरच्या हातामध्ये ज्या वेळेला हे चार्जशीट मिळतं त्यावेळेला तोही त्याचं अवलोकन करतो आणि ठरवतो मनातल्या मनात की कोणतेच पुरावे चांगले आहेत, कोणते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो कोर्टापुढे आणि कोणत्या विटनेसना आधी तपासायचं, कोणत्या विटनेसना नंतर तपासायचं, याचं गणित ते मनामध्ये घालत असतात. त्याचप्रमाणे डिफेन्स लॉयर सुद्धा या सगळ्यांचा विचार करत असतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघितलं पाहिजे की एखादी घटना घडून गेल्यानंतर जेव्हा त्या जर ती कॉग्निजेबल केस असेल, if it is a cognizable case, then after reporting that matter to the police station, initially the FIR is registered under section 154 of CRPC. ती FIR अशी रजिस्टर झाल्यानंतर मग पोलिसांच्या तपासाची चक्र फिरायला लागतात. पण बऱ्याच वेळेला पेपरमध्ये किंवा टीव्ही याच्यावरती केबल नेटवर्क वरती बघतो, वाचतो आणि ऐकतो की गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांची चक्र फिरायला लागली. म्हणजे नक्की काय झालं? सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून तपास यंत्रणा सुरू झालेली आहे, तपास सुरू झालेला आहे असं म्हटलं जातं. परंतु जेव्हा आपण वकील म्हणून या गोष्टींकडे बघतो आणि ही केस आपल्याला चालवायची आहे या दृष्टीने आपण जेव्हा या चार्जशीटकडे त्यामधले कागदपत्र आपण बघायला लागतो, त्यावेळेला वेगळा दृष्टिकोन असणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझ्या नवीन वकील मित्रांना जे आता नवीन या प्रोफेशन मध्ये आलेले आहेत, नुकतेच
पदार्पण केलेलं आहे किंवा 1-2 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांच्यासाठी विशेषतः मला हे सांगावंसं वाटतं, की आपला दृष्टिकोन या सर्व केसेसकडे बघण्याचा कसा आहे, त्यातल्या कायद्याच्या तरतुदी कोणत्या आहेत, कोणते सेक्शन खाली गुन्हा नोंदवलेला आहे, त्या सेक्शन जरी आपले तोंडपाठ नसले, तरी त्या सेक्शन्स मधले जिस्ट काय आहे, इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स काय आहेत, कोणत्या फॅक्ट्स बघणं गरजेचं आहे, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की नवीन वकिलांना एक थोडीशी सूचना मला अशी करावीशी वाटते, की केवळ आपण अ, परीक्षेमध्ये पास झालो आणि आता वकिलीमध्ये शिरलो म्हणजे आपल्याला वकिली आली किंवा वकिली करता येईल चांगल्या पद्धतीने, असं नाही. अगदी पहिला दुसरा नंबर मिळवणारे मेरिट मधले सुद्धा लोक असतील, परंतु जेव्हा ते वकिलीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला म्हणजे यशस्वी होतीलच असं पण नाही. त्यामुळे ह्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे. सूचना माझी अशी आहे की जी रोजची वर्तमानपत्र असतात, ती रोजची वर्तमानपत्र वाचली पाहिजेत. केवळ मोठाळे वाचून, हेडलाईन्स वाचून सोडून दिलं असं न करता, आपल्या इंटरेस्टचे म्हणजे वकील या दृष्टिकोनातून ज्या काही घटना घडत असतात त्याचं निवेदन या वृत्तपत्रांमध्ये असतं. तर ते बारकाईने वाचणं, ते वाचल्यानंतर त्याच्यावरती थोडासा विचार करणं किंवा ही सगळी बातमी जी मी वाचली, की एखादी घटना क्रिमिनल इन्सिडेंट घडलेला असतो, तर ती कोणत्या सेक्शन खाली येते, कोणते सेक्शन त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होत आहेत हे बघणं, त्याप्रमाणे ते सेक्शन परत पुन्हा पुन्हा बघणं, नंतर ती बातमी फॉलो करणं. त्या कारण ती एकदा बातमी येऊन गेली की 2-3 दिवसांनी त्याच संदर्भातली दुसरी बातमी पेपरमध्ये येते की आरोपींना पकडलं आहे म्हणा किंवा अजून आरोपी निष्पन्न झालेले नाहीयेत म्हणा किंवा तपासाची चक्र कशी फिरतायत, काय काय तपास आतापर्यंत पोलिसांनी केला आहे वगैरे वगैरे त्याच्या बातम्या येत राहतात. त्या बातम्या फॉलो करणं हे पण अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक विचार करण्याची जी दिशा आहे या संदर्भातली या केसच्या दृष्टिकोनातून, ती त्याची सवय होते, ब्रेनला त्याची प्रॅक्टिस होते. आणि म्हणून मला असं वाटतं की एक छोटासा ही एक जाता जाता सुरुवातीलाच केलेली सूचना माझी आहे आणि मला त्याचा अनुभव खूप आलेला आहे आणि त्याचा फायदा पण खूप झालेला आहे. त्याचप्रमाणे इतरही सोशल जी पुस्तकं असतात, काही लोकांच्या बायोग्राफीज असतात, काही नॉव्हेल्स चांगली चांगली असतात, ती पण वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला सोशल टच असणं, समाजामध्ये काय बदल परिस्थिती कशी बदलतीये, आर्थिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, याचा पण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण ह्या मुख्य टॉपिककडे आपण येताना मला वाटलं म्हणून हे थोडंसं मी माझं मत व्यक्त केलं. मुख्य टॉपिक असं आहे की पंचनाम्याचा उपयोग आणि महत्व क्रिमिनल ट्रायलमध्ये, त्याचप्रमाणे स्टेटमेंटचा उपयोग आणि महत्व हे क्रिमिनल ट्रायलमध्ये काय. मगाशी आपण उदाहरण घेतलं की एखादी घटना घडल्यानंतर एफ-आय-आर नोंदवली जाते आणि तपासाची चक्र फिरायला लागतात. म्हणजे नक्की काय होतं, तर तो जो काही तपासी अंमलदार असेल ज्याच्याकडे हा तपास सोपवलेला असतो, तो आणि त्याची टीम 5-6 जणांची किंवा 4 जणांची, ही त्या घटनास्थळावरती जाते. फॉर एक्झाम्पल जर एखादा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल, तर त्या रस्त्यावरती जिथे कुठे अपघात घडलेला आहे तिथे ते सुरुवातीला जातात आणि मग अपघात घडलेल्या ठिकाणाची परिस्थितीची बारकाईने ते पाहणी करतात. चोरीचा गुन्हा घडलेला असेल, एखाद्या घरामध्ये काही चोरी झाली असेल, तर तिथे जाऊन त्याची पाहणी करतात किंवा घराचा प्रवेशद्वार तोडलेला आहे का, कुलूप कोणत्या पद्धतीने तोडलेला आहे, घरामध्ये कुठली काय कशी परिस्थिती आहे, नक्की कोणती व्हॅल्युएबल चोरीला गेलेले आहेत, चोरांची चोरी करण्याची पद्धत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ते बारकाईने बघतात. मर्डरची एखादी घटना घडलेली असेल तर तिथे जाऊन त्या सीन ऑफ ऑफेन्स वरती काय काय परिस्थिती आहे, हे सगळ्या घटना बारकाईने बघितल्या जातात. आणि ह्या बारकाईने बघितल्या गेल्यानंतर त्या घटनेचा किंवा घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करतात. आता हा जो पंचनामा केला जातो, तर तो पंचनामा कशासाठी करतात, त्याचं महत्व क्रिमिनल ट्रायल मध्ये काय आहे, वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे पंचनामे आहेत, हे पण बघणं आणि सर्व वकिलांना माहिती असणं हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं घडतं की क्रिमिनल ट्रायल्स आपण चालवताना एक 10, 12, 15 वर्षाच्या अनुभवामध्ये अनेक केसेस आपण हाताळतो, अनेक पंचनामे आपण बघतो. परंतु ते पंचनामे त्या त्या परिस्थितीमध्ये कसे महत्वाचे आहेत याचा आपण वेगळ्या पद्धतीने कधी विचार करत नाही, जेणेकरून आपल्याला त्याचा अभ्यासात मदत होते. त्या केस पुरतं विचार करणं ही वेगळी गोष्ट, परंतु एक सर्व समावेशक सर्व साकल्याचा विचार करणं हे पण अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तो दृष्टिकोन आपला एक तयार होतो.
त्यामुळे घटनास्थळावरती गेल्यानंतर जी काही परिस्थिती तिथे असते त्याचा पंचनामा हा पोलीस करतात. आता हा पंचनामा कशासाठी केला जातो, कोणत्या प्रोव्हिजन खाली केला जातो, त्याचा उपयोग पुढे कसा केला जातो, दोन्ही सरकारी पक्षाला कसा उपयोग होतो, आरोपीला डिफेन्सला कसा त्याचा उपयोग होतो, किंवा त्याच्यामध्ये काय काय अडचणी असतात, हे सगळं बघणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या लक्षात येईल की कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये असा कुठेही कुठली प्रोव्हिजन ऍज सच अशी नाही की ह्या प्रोव्हिजन खाली पंचनामा केला पाहिजे. 154 सेक्शन नंतर जे पुढचे सेक्शन्स येतात त्याच्यामध्ये आहे म्हटलेलं की स्पॉटवरती व्हिजिट करावी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सनी किंवा तपास करणाऱ्या पोलिसांनी, आणि मग तिथली काय परिस्थिती आहे ती बघावं, आणि मग 161 162 स्टेटमेंट रेकॉर्ड करावे, मग कोणते कोणते पुरावे घ्यावेत, त्याचं सगळं प्रोव्हिजन्स या कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये आहेतच. परंतु पंचनामा करणं, बऱ्याच वेळेला माझे काही ज्युनियर मित्र मला विचारतात की बाबा पंचनाम्याची प्रोव्हिजन काय आणि तो कशाला केला पाहिजे, काय कारण आहे या पंचनामा करण्याचं. तर सेक्शन 7 जो आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट खालचा, तर ह्या सेक्शन 7 मध्ये ही प्रोव्हिजन आपल्याला मिळून येते. फॅक्ट्स, केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या संदर्भातली ही प्रोव्हिजन आहे सेक्शन 7. शॉर्ट आहे म्हणून मी वाचतो, कारण वाचणं काही वेळेला खूप अवघड जातं आपण असं बोलत असताना. सेक्शन 7 सेज facts which are the occasion, cause or effect, immediate or otherwise, of relevant fact or fact in issue, or which constitute the state of things under which they happened, or which afforded an opportunity for their occurrence or transaction are relevant. आता रिलेव्हंट फॅक्टचा जो हे आहे चॅप्टर आहे त्याच्यामधले हा सेक्शन 7 आहे. मग अशी आपण एक रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं उदाहरण घेतलं, आपण थोडासा तो एक इमॅजिन करूया ही घटना कशी घडलेली आहे. हायवेवरती अपघात झालेला आहे आणि दोन प्रकारचं तिथे बघायला मिळतात. एक तर हिट अँड रन असतं, म्हणजे अपघात करणारं ऑफेंडिंग व्हेकल जे असतं ते अपघात करून पळून जातं, निघून जातं, किंवा अपघात झाल्यानंतर अरे आपल्या हातून अपघात झाला म्हणून थोडं 15-20 फुटावरती जाऊन ती व्हेकल थांबते, मग त्यातला तो ड्रायव्हर जो कोणी असतो तो उतरतो, इंज्युअर्ड असेल तर त्याला चौकशी करतो, विचारपूस करतो, लोक जमतात. काही वेळेला अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स तिथे घडतात की लोक जमल्यानंतर मारहाण होते वगैरे. आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं नाही, तो आपला आजचा सब्जेक्ट पण नाही. परंतु अपघात जेव्हा होतो त्यावेळेला डॅश झाल्यानंतर बराचसा डॅमेज, दोन व्हेकल्स असतील तर दोन व्हेकल्स न होतो, जर एखाद्या पेडिस्ट्रियनला जर एखादी धडक दिलेली असते पुढून किंवा मागून तर तो तिथे जमिनीवरती पडतो. गाडीच्या काचा काही फुटतात, इंडिकेटर्स हे पिवळे लाल दिवे काचा ज्या असतात त्या खाली पडलेल्या असतात. तर जिथे इम्पॅक्ट होतो, जिथे ह्या काचा फुटतात तिथे त्या रस्त्यावरती पडतात. परंतु इम्पॅक्ट झाल्यानंतर ते व्हेकल स्पीड मध्ये असल्यामुळे, मोशन मोमेंटम त्याला असल्यामुळे ते व्हेकल थोडंसं पुढे जाऊन थांबतात, 10 फुटावर 15 फुटावर 4 आणखी, किंवा अपघात होण्याची शक्यता हे ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर तो करकचून ब्रेक दाबतो, त्या ब्रेक मार्कच्या निशाण्या त्या अपघाताच्या स्थळापर्यंत आलेल्या दिसतात आणि त्याच्या पुढे मग गाडी जाऊन थांबलेली दिसते. आता हे अपघात होताना ह्या ज्या घटना, मगाशी मी जो सेक्शन वाचला, आपण मी तो तेवढ्यासाठी पुन्हा ते 2 ओळी वाचतो. फॅक्ट्स विच आर दी ऑकेजन, कॉज ऑर इफेक्ट, म्हणजे एखादी घटना घडताना जे काही कारण घडलेलं असेल घटनेचं ते त्या ठिकाणी असतं, किंवा त्या घटनेचा इफेक्ट त्या जागेवरती असतो. इफेक्ट इमिजिएट ऑर अदरवाइज ऑफ रिलेव्हंट फॅक्ट. आता ह्या केसमध्ये रिलेव्हंट फॅक्ट काय आहे की ऑफेंडिंग व्हेकल कोणते, कोणाच्या चुकीमुळे अपघात झाला. त्याचप्रमाणे चोरीची घटना आपण मगाशी एक उदाहरण घेतलं, मर्डरचं एक उदाहरण घेतलं, तर त्या त्या ठिकाणी त्या त्या सर्कमस्टान्सेस मध्ये तो सीन वरती त्या सगळ्या घटनेचा इफेक्ट तिथे असतो आणि तो त्याचा पंचनामा पोलीस करतात. आता हा जो इफेक्ट आहे, म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट म्हणा किंवा एखादा खून झालेला असेल कुठे एखाद्या ठिकाणी, तर तिथे पडलेलं रक्त म्हणा किंवा त्या दोघांमध्ये मारामारी झाली असेल किंवा दोन ग्रुपमध्ये जी काही धरपकड मारामारी झाली असेल तर त्यांचे काही चष्मा पडलेला असतो, पेन पडलेला असतो, आयडेंटिटी कार्ड पडलेलं असतं, किंवा शर्टाची बटणं ओढाताण करताना तुटून ती जमिनीवर पडलेली असतात. रौंदळ झालेली असते, त्याला रौंदळ म्हणतो, म्हणजे गवतावर झालेली असेल तर गवत अस्ताव्यस्त झालेलं असतं किंवा जमिनीवरती त्याच्या खुणा असतात, काही लोकांचे बूट तिथे पडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या घटना घडून गेल्यानंतर त्याचा जो इफेक्ट असतो तो तिथे घटनास्थळावरती असतो.
आता याचं वर्णन बारकाईने पंचनाम्यामध्ये केलं पाहिजे. आता हा पंचनामा का केला पाहिजे हाही एक विषय आहे. बघा आपण की हे जेव्हा घटना घडते, गुन्हा नोंदवला जातो, त्याचा तपास होतो. तपास होऊन चार्जशीट दाखल होईपर्यंत 2-3 महिने, 4 महिने सुद्धा निघून जातात. आता हे 2-3 महिने किंवा 4 महिन्याचा हा जो पिरियड आहे, तो चार्जशीट दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये जेव्हा केस सुरू होते, त्याचा तो पिरियड आहे. एखाद्या वेळेस 6 महिन्यानंतर केस सुरू होते, वर्षाने होते किंवा 6 वर्षांनी पण होते. तर हा जो पिरियड, दिस इज अ लॅप्स ऑफ पिरियड जो आहे मधला, तर ह्या सगळ्या पिरियडमध्ये घटनास्थळावरती जे काही नंतरचा इफेक्ट तिथे आहे, तो तसा राहणार नाही नक्कीच. रस्ता असेल तर वाहनं लगेच तिथे जायला लागतात. तिथल्या सगळे जी परिस्थिती ऍक्सिडेंटच्या वेळेला असते ती तिथे शिल्लक राहत नाही तशी. त्याचप्रमाणे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये किंवा मर्डर ट्रायल्समध्ये ती घटनास्थळावरची परिस्थिती तशी राहत नाही. त्यामुळे तो घटनास्थळावरचा जो इफेक्ट आहे घटनेचा, सेक्शन 7 मध्ये जो कॉन्टेम्प्लेट केलेला आहे, तर तो इफेक्ट पुरावा म्हणून कोर्टासमोर आणायचा असतो प्रॉसिक्युशनला, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला. तर तो मग कसा आणणार? तर तो जो काही परिस्थिती आहे त्यावेळेची तिथे, तर ती पंचनाम्यामध्ये बारकाईने नमूद केली जाते आणि तो पंचनामा पुरावा म्हणून कोर्टासमोर हजर केला जातो. आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे त्या जागेचे फोटो पण काढले जातात, व्हिडिओ शूटिंग पण केलं जातं. त्यामुळे ते फोटो सुद्धा किंवा व्हिडिओ शूटिंगची ती क्लिप असते ती सुद्धा कोर्टात पुरावा म्हणून हजर होते. आता त्याचं महत्व काय, म्हणजे आधी पंचनामा का करायला पाहिजे? कारण इथे जो वेळ जातो तपासामध्ये नंतर केस चालायला, त्या मधल्या वेळामध्ये घटना जिथे घडते ती परिस्थिती सगळी बदलून जाते. त्यामुळे तो पुराव्याचा भाग म्हणून कोर्टाला बघता येत नाही आणि म्हणून हा पंचनामा केला जातो. त्यामुळे पंचनामा करताना अत्यंत सूक्ष्मपणे बारकाईने ते जागा बघणं आणि तशा नोंदी त्या पंचनाम्यामध्ये घेणं हे विशेषतः पोलिसांसाठी, इन्व्हेस्टिगेटिंग करणाऱ्या टीमसाठी फार आवश्यक असतं. त्यांनी ते बारकाईने बघणं आणि तशा नोंदी घेणं हे दोघांच्या फायद्याचं आहे. काही वेळेला प्रॉसिक्युशनच्या पण फायद्याचं असतं, काही वेळेला आरोपीच्या फायद्याचं असतं. आरोपीच्या फायद्याचं ह्याच्यासाठी की काही वेळेला काही आरोपी फॉल्सली इम्प्लिकेट पण केले जातात. विटनेसेसनी जर तसे जबाब दिले तर पोलिसांचा पण नाईलाज असतो. परंतु तिथे घटनास्थळावरची परिस्थिती आणि आरोपीचं तिथली हजेरी, पॉसिबिलिटी ऑफ हिज प्रेझेन्स एटसेट्रा, हे त्या घटनास्थळाच्या परिस्थितीवरनं काही वेळेला निदर्शनास येतं. त्यामुळे ते प्रोटेक्शन म्हणूनही वापर केला जातो किंवा प्रॉसिक्युशनसाठी तो पुराव्याचा एक मोठा भाग म्हणूनही ह्या पंचनाम्याचा वापर केला जातो. त्यामुळे पंचनामा करणं ही तशी गरज आहे आणि तो प्रोव्हिजन सेक्शन 7 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट खाली आहे. आता हे कोणत्या कोणत्या प्रकारचे पंचनामे असतात? पंचनामे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. एक तर स्पॉट पंचनामा असतो, जिथे घटना घडलेली आहे, घटनास्थळाचा पंचनामा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तो स्पॉट पंचनामा असतो. आता हे घटनास्थळाचा नुसता पंचनामा करून चालेल का? त्याचं नुसतं वर्णन करून चालेल का? आणि नुसता तो पंचनामा हजर केला तर पुरेल का पुरावा म्हणून? तर तो पुरणार नाही. तर त्या घटनास्थळावरती इन्क्रिमिनेटिंग आर्टिकल काय काय पडलेली आहेत, विच कनेक्ट्स अक्युज्ड विथ द क्राईम किंवा विच एक्सप्लेन्स व्हॉट एक्झॅक्टली मस्ट हॅव हॅपन्ड, अशा काही पुरावे तिथे पडलेले असतात. काही वेळेला इंज्युअर्डचं तिथे रक्त पडलेलं असतं, इंज्युअर्डचं शर्ट, फाटलेला शर्ट म्हणा, त्याचे काही वस्तू इतस्ततः विखुरलेल्या असतात, ज्याच्यावरून असं लक्षात येतं की तिथे बरीच मारामारी झालेली असली पाहिजे, स्कफल झालेलं असलं पाहिजे. काही वेळेला त्या स्कफलमध्ये आरोपीकडच्या वस्तू तिथे पडलेल्या असतात, त्याच्यावरनं सुद्धा, त्या वस्तूंवरनं सुद्धा त्याचा प्रेझेन्स तो तिथे असला पाहिजे हे दर्शवलं जातं. त्यामुळे हे सर्कमस्टन्शियल सगळा एव्हिडन्स जरी असला तर तो काही वेळेला खूप महत्वाचा असतो. त्यामुळे केवळ त्याचं वर्णन लिहिणं हे महत्वाचं नाही, तर त्या वर्णनाप्रमाणे तिथे जे काही आर्टिकल सापडलेली आहेत तर ती जप्त करणं ऑन द स्पॉट हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं की स्पॉट पंचनाम्यामध्येच जी काही आर्टिकल सापडलेली असतात ती सुद्धा जप्त झाल्याचं दर्शवलं जातं. म्हणजे स्पॉट पंचनामा आणि जप्ती पंचनामा एकच असतो. खरं तर त्याला हरकत काही नाही, परंतु प्रॉसिक्युशननी विचार करणं हे गरजेचं आहे, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी विचार करणं गरजेचं आहे की असा एकत्र केलेला पंचनामा, कारण जे 2 पंच असतात, आता इंडिपेंडंट पंच असणं किंवा त्या लोकॅलिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पंच म्हणून त्याच्यामध्ये घेणं हे महत्वाचं आहे, आवश्यक आहे पारदर्शकतेसाठी. त्यामुळे हे जे पंच जेव्हा साक्ष देतात कोर्टापुढे, त्यावेळेला त्यांना तो कोर्टातल्या साक्षीचा, चीफ एक्झामिनेशनचा, उलट तपासणीचा त्याचा फारसा अनुभव नसतो. अगदी किती पढवून जरी त्यांना आणलं तरी त्यांचा पहिली वेळ असते किंवा दुसरी वेळ असते, त्यामुळे ते घाबरून जातात, बावरून जातात.
आणि अशा परिस्थितीमध्ये तो जर 3-4 पानांचा पंचनामा असेल, आधी वर्णन सगळं घटनास्थळावरचं, मग त्या घटनास्थळावरच्या पडलेल्या वस्तूंची सगळे वर्णन, त्याचं सगळं डिस्क्रिप्शन, मग ते जप्त कसं कसं केलंय, मग ते सील कसं केलंय, मग त्याच्यावरती कोणाच्या सह्या आहेत, आणि ते चिठ्ठ्या किती लावलेल्या आहेत सह्यांच्या वगैरे वगैरे, सील केलंय नाही केलंय, हे सगळं सांगता सांगता काही वेळेला काही महत्वाच्या गोष्टी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा तोटा एक तर प्रॉसिक्युशनला होऊ शकतो, त्याचा फायदा डिफेन्स साईडला सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून ऍडवायझेबल असं आहे की स्पॉट पंचनामा करताना त्या स्पॉटचा परिस्थिती काय आहे, तिथे काय काय वस्तू पडलेल्या आहेत, हे जर बारकाईने नमूद केलं तर ते पंचांना आणि नंतर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला साक्ष देताना ते सोपं जातं. काही वेळेला आरोपीकडनं सुद्धा क्रॉस एक्झामिनेशन करताना त्याचा उपयोग होतो, कारण वेगवेगळे विटनेस क्रॉस करायला मिळतात. एक स्पॉट पंचनाम्याचा विटनेस, मग सीझरचा विटनेस, अँड they may get advantage out of that. But still, fact remains that it is advisable to prepare two separate panchanamas. One, Panchanama of the spot of incidents, and secondly, the Panchanama of the seizure of the articles found on the spot. त्यामुळे स्पॉटवरती जे काही वस्तू तिथे पडलेल्या आहेत त्याचा स्वतंत्र वेगळा जप्ती पंचनामा जर केला तर प्रूव्ह करणं प्रॉसिक्युशनसाठी खूप सोपं जातं. मी मुद्दामून ह्या दोन्ही साईड सांगतोय कारण मला माहिती आहे की आपले नवीन जे सगळे वकील मंडळी जॉईन झालेली आहेत त्यातले काही लोक नंतर एक पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करण्याची शक्यता आहे. ऑलरेडी काही प्रॉसिक्युटर्स आपल्यामध्ये जॉईन झालेले असतील. तर अल्टिमेटली आय एम द पार्ट ऑफ द सोसायटी. त्यामुळे केवळ डिफेन्स लॉयर मी गेली 30-35 वर्ष डिफेन्स काम करतोय म्हणून फक्त डिफेन्सचेच मुद्दे सांगितले पाहिजेत असं मला वाटत नाही. ती माझी जबाबदारी आहे की दोन्ही बाजूनी ह्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत हे सांगणं, आणि त्याप्रमाणे जर प्रिपेअर झालं तर बऱ्याच वेळेला खूप काम सोपं होतं. आणि म्हणून दोन वेगवेगळे पंचनामे करणे आणि दोन्ही पंचनाम्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, आता जप्ती पंचनाम्यामध्ये समजा ते काही आर्टिकल असेल, फॉर एक्झाम्पल नाईफ असेल किंवा स्वोर्ड असेल किंवा आणखीन रक्त लागलेले दगड पडलेले असेल, तर त्याचं वर्णन चांगल्या पद्धतीने करणं, जेणेकरून ते वर्णन वाचून तो आर्टिकल ओळखता आलं पाहिजे अशा पद्धतीने वर्णन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मला सांगायचं वाटतं की जेव्हा आपण अभ्यास करतो या चार्जशीटचा केस चालवण्याच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेला ह्या गोष्टी बारकाईने बघणं प्रॉसिक्युशन साईडनी पण आणि डिफेन्स साईडनी पण हे अत्यंत आवश्यक आहे. एक जाता जाता छोटंसं उदाहरण सांगतो. एक केसमध्ये एक आर्टिकल जप्त झालेलं होतं, ज्याचं वर्णन स्पॉट पंचनाम्यामध्ये केलेलं होतं, ज्याचं वर्णन सीझर पंचनाम्यामध्ये पण केलेलं होतं. आणि त्या नाईफची, आर्टिकल नाईफ होता आणि त्या नाईफची लांबी रुंदी त्याच्यामध्ये वर्णन केलेली होती. आणि जेव्हा तो सीए कडे म्हणून जेव्हा पाठवलं गेलं हे आर्टिकल नाईफ केमिकल अनालायझर कडे, की त्याच्यावरचं जे रक्त आहे तर ते रक्ताचा ग्रुप कोणता असला पाहिजे आणि तो ग्रुप इंज्युअर्डशी किंवा डिसीजशी मिळता जुळता आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणून, तर सीए कडे जर गेलं तर त्यावेळेला ते सीए कडे जाताना जो एक मेमोरेंडम किंवा एक ऍप्लिकेशन असतं किंवा आपण ज्याला रिपोर्ट म्हणतो, त्या रिपोर्ट सोबत ही सगळी आर्टिकल सीए कडे पाठवली जातात. आता त्या रिपोर्टमध्ये ह्या आर्टिकलचं वर्णन जे केलेलं होतं त्या वर्णनामध्ये दोन गोष्टी जास्तीतल्या होत्या. रक्त मिश्रित एक म्हणजे त्या चाकूच्या टोकाला आणि मुठीच्या साईडला तिथे रक्त लागल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख होता, जो स्पॉट पंचनाम्यामध्ये किंवा जप्ती पंचनाम्यामध्ये नव्हता. आणि मग सीए कडे जाताना मात्र त्याच्यावरती रक्त लावलं गेलं, स्मिअर केलं गेलं किंवा तो आर्टिकल टॅम्पर्ड केला गेला अशा स्वरूपाचा एक डिफेन्स त्यावेळेला आम्हाला उपलब्ध झाला होता. त्यामुळे बारकाईने बघणं, जी काय आर्टिकल तिथे आहे ते रक्त नसलं तर रक्त नाही त्याच्यावरती म्हणा, रक्त नाहीये किंवा रक्ताचा उल्लेखच येणार नाही. परंतु सबसिक्वेंटली ते नंतर जर ते टॅम्पर झालं तर ती गोष्ट उघडी पडू शकते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रॉसिक्युशनने आणि डिफेन्सने या सगळ्या गोष्टी बारकाईने बघणं गरजेचं आहे. मुद्देमाल जप्त झाल्यानंतर तो कुठे ठेवलेला आहे, जोपर्यंत सीए कडे म्हणा किंवा चार्जशीट बरोबर कोर्टामध्ये दाखल होत नाही, तो मुद्देमाल प्रोड्यूस केला जात नाही, तोपर्यंत हा मुद्देमाल कुठे ठेवलेला आहे ह्यालाही खूप महत्व आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अनेक रजिस्टर्स मेंटेन केलेली असतात. आता क्रिमिनल ट्रायल चालवताना प्रॉसिक्युशनसाठी म्हणा किंवा डिफेन्ससाठी अगदी 5-6 रजिस्टर्स ही महत्वाची असतात. त्यामुळे त्याचा अभ्यास केला जातो बऱ्याच वेळेला. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 35 ते 40 रजिस्टर्स वेगवेगळ्या पद्धतीची ह्या पोलीस स्टेशनमध्ये मेंटेन केली जातात. त्यातला एक महत्वाचं रजिस्टर जे आता आपल्या विषयाशी संलग्न आहे ते आहे मुद्देमाल रजिस्टर. त्यामुळे मुद्देमाल रजिस्टर त्या पोलीस स्टेशनमध्ये मेंटेन केलं गेलेलं आहे की नाही, ते कोणत्या अवस्थेत आहे,
जप्त झालेला मुद्देमाल त्याच दिवशी त्या मुद्देमाल कारकुनाकडे दिलेला आहे की नाही, त्याची नोंद मुद्देमाल रजिस्टरमध्ये घेतलेली आहे की नाही, त्या मुद्देमाल रजिस्टरचा नंबर तुमच्या पंचनाम्यामध्ये मेन्शन केलेला आहे की नाही, त्याची वेगळी रिसीट काही फाडली आहे की नाही, ह्या पण गोष्टी बारकाईने बघणं, विशेषतः डिफेन्स लॉयरनी बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तो मुद्देमाल जर मुद्देमाल रजिस्टरमध्ये नोंदवलेला नसेल किंवा मुद्देमाल कारकुनाकडे मुद्देमाल मालखान्यामध्ये, ज्याला मालखाना म्हणतो, त्याच्यामध्ये जर तो ठेवलेला नसेल, then it will be presumed that articles were with investigating officer or that team of police who are investigating the case. त्यांच्याकडे ते सगळे मुद्देमाल तेव्हा होते आणि देर इज एव्हरी पॉसिबिलिटी ऑफ टॅम्परिंग विथ दी मुद्देमाल. त्यामुळे हा इन्फ्लुअन्स निघू शकतो आणि म्हणून हे बारकाईने बघणं गरजेचं आहे की हा मुद्देमाल जप्त झाल्यानंतर तो मुद्देमाल मालखान्यामध्ये मुद्देमाल रजिस्टरला नोंद घेऊन तो मालखाना कारकुनाकडे दिलेला आहे की नाही, तो तिथे किती दिवस होता, सीए कडे पाठवताना परत त्याच्या काही क्रॉस एंट्रीज झालेल्या आहेत का, सीए कडे गेल्यानंतर तो पुन्हा आल्यानंतर तो पोलीस स्टेशन मध्ये आलाय का डायरेक्टली कोर्टामध्ये तो जमा झालेला आहे, या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तशा नोंदी पंचनाम्यामध्ये चार्जशीट दाखल करण्यापूर्वी किंवा त्याच्यानंतर घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पंचनामा वेगळ्या प्रकारचे आपण बघितले, एक स्पॉट पंचनामा बघितला, एक सीझर पंचनामा बघितला. मग अशी आपण उदाहरण घेतलं रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं किंवा मर्डर ट्रायलचं. तर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये काही वेळेला दी इंज्युअर्ड सकम टू दी इंजुरीज, कारण फेटल इंजुरी, डोक्याला वगैरे कुठेतरी मार लागलेला असतो आणि सबसिक्वेंटली ऑन द स्पॉट किंवा नंतर हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर दॅट पर्सन डाईज. असं झालं तर मग तिसरा प्रकार जो पंचनाम्याचा आहे त्या डेड बॉडीचा पंचनामा, ज्याला इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतो, मृतक शरीराचा पंचनामा, तर तो इन्क्वेस्ट पंचनामा केला जातो. आता या इन्क्वेस्ट पंचनाम्याला पण खूप महत्व आहे. तर इन्क्वेस्ट पंचनामा असं दर्शवतो की ती डेड बॉडी, आता मर्डर ट्रायल असेल तर त्या डेड बॉडीवरती जखमा कुठे कुठे आहेत. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे जखमांचं वर्णन केलेलं असतं ते एक्सपर्ट करतो, कारण मेडिकल ऑफिसर पोस्टमॉर्टम करतो. त्यामुळे ते एक्सपर्टनी केलेलं वर्णन प्लस इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये त्या जखमांचं केलेलं वर्णन. बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं की इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये जखमा 2-3च दर्शवलेल्या आहेत, परंतु पोस्टमॉर्टम मध्ये मात्र 17 इंजुरीज येतात. आता त्या इंजुरींचं स्वरूप काय आहे, पेटल आहेत, सुपरफिशियल आहेत, ग्रेव्हियस आहेत, याच्यावरती अवलंबून असतं. कारण इन्क्वेस्ट पंचनामा हा पोलीस आणि पंचांसमोर केला जातो, त्यामुळे खरचटल्याच्या निशाण्या किंवा कुठे मार लागला असेल तर तो त्यांच्या नजरेतून सुटण्याची शक्यता असते. तर हे दिस इज फॉर द प्रॉसिक्युशन. पण ह्या गोष्टी लक्षात डिफेन्सनी पण ठेवणं गरजेचं आहे, कारण यावेळेला हार्प केलं जातं बऱ्याच वेळेला, मी बघितलंय किंवा इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये 3च जखमा आहेत, तुम्ही मात्र इथे 7 जखमा दाखवताय, म्हणजे एक्सप्लेन करा. मग इन्क्वेस्ट पंचनामा तुम्ही वाचला होता का, मग पोलिसांना तुम्ही सांगितलं का की इन्क्वेस्ट पंचनामा पुन्हा करा वगैरे, असल्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. काही वेळेला हे प्रश्न महत्वाचे पण असतात, परंतु आपण कोणत्या मुद्द्यांवरती आपली एनर्जी वेस्ट करायची, वेळ वेस्ट करायचा, हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर खर्चटलेल्या किंवा काही जखमा असतील तर त्या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये जरी फार घेतल्या गेल्या नसतील तरी सुद्धा त्याच्याकडे फार लक्ष न देता ज्या ग्रेव्हियस किंवा फेटल इंजुरीज आहेत त्यावरती लक्ष देणं हे डिफेन्ससाठी किंवा प्रॉसिक्युशनसाठी पण खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा तिसरा प्रकार आहे इन्क्वेस्ट पंचनाम्याचा. तर इन्क्वेस्ट पंचनामा करताना सुद्धा त्या डेड बॉडीची परिस्थिती काय आहे. रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल तर काही वेळा त्याच्यावरनं टायर मार्क, गाडी गेलेली असते, मग ते टायर मार्क्स कशा, त्याच्या त्या खुणा त्याच्या शरीरावरती आहेत का, छातीला मार लागलेला आहे तो, कॉम्प्रेस्ड इंजुरीज आहेत का वगैरे वगैरे, ह्या ज्या इंजुरीज आहेत, ही जी सगळी वर्णनं आहेत, तर ती वर्णनं दे कोरॅबोरेट विथ दी फॅक्ट इन इश्यू. म्हणजे ऍक्सिडेंटनेच ह्या इंजुरीज झालेल्या आहेत आणि ऍक्सिडेंटमुळेच माणूस मेलेला आहे सिद्ध करण्यासाठी ह्या सर्कमस्टान्शियल जे एव्हिडन्स आहेत छोटे छोटे, हे दे कोरॅबोरेट विथ दी मेन एव्हिडन्स ऑफ दी आय विटनेस ऑर व्हॉट एव्हर. त्यामुळे केवळ पंचनामा फॉर द सेक ऑफ प्रिपेरिंग पंचनामा हे पंचनामे केले जात नाही, तर त्या पंचनाम्यामध्ये जी वर्णनं लिहिलेली असतात त्याचा कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून वापर केला जातो. कारण डेड बॉडी नंतर पोस्टमॉर्टम होतं, नंतर ती नातेवाईकांच्या हातात दिली जाते किंवा त्याचे रफा दफा जे काही पद्धती आहेत त्याप्रमाणे त्याचं केलं जातं. त्यामुळे ती डेड बॉडी नंतर ऑब्झर्व करायला कोर्टात जेव्हा केस चालते तेव्हा ती संधी नसते आणि म्हणून त्याचे वर्णन त्या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ते वर्णन करणं हे गरजेचं आहे. आता ह्या झाला इन्क्वेस्ट पंचनामा. इन्क्वेस्ट पंचनामा हा डेड बॉडीचा असतो, परंतु काही वेळेला त्या डेड बॉडीच्या अंगावरती जे कपडे असतात पोस्टमॉर्टम करायच्या आधी ते काढले जातात. त्यामुळे
डेड बॉडीच्या अंगावरचे कपडे, काही ऑर्नामेंट्स असतात, त्याच्या खिशामध्ये एखादा अननोन असतो माणूस, मग त्याच्या खिशामध्ये जे काही आर्टिकल सापडतात त्याच्यावरनं त्याची आयडेंटिटी होते की नाही, हे पण एक पुरावाचा भाग आहे. आणि म्हणून त्याचा एक स्वतंत्र पंचनामा, ते सगळे कपडे उतरवल्यानंतर, वस्तू त्याच्या अंगावरनं काढल्यानंतर, अंगठी असते, काही वेगळ्या गळ्यामध्ये काही चेन असतात, तर ते सगळ्या त्याचा पंचनामा स्वतंत्ररित्या करणं गरजेचं आहे. आणि मग तो पंचनामा केल्यानंतर डेड बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी जाते. त्यामुळे हा एक आणखीन एक प्रकार आहे पंचनाम्याचा, की सीझर पंचनामा ऑफ द आर्टिकल्स फाउंड ऑन द डेड बॉडी ऑफ द पर्सन. आता आणखीन पुढचा एक प्रकार आपण बघूया पंचनाम्याचा, तो आहे सेक्शन 27चा पंचनामा, ज्याला आपण जनरली सेक्शन 27चा पंचनामा म्हणतो. परंतु सेक्शन 27 जो आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडस आधी चर्चा करणं गरजेचं आहे. एव्हिडन्स ऍक्ट मधले सेक्शन 24, 25 आणि 26 जे आहे ते कन्फेशनच्या स्वरूपात आहेत. कन्फेशन ऑफ अक्युज्ड बिफोर पोलीस or in custody of police after arrest or before arrest, etc., etc. And all these confessions made by the accused in presence of police are inadmissible. त्याच्यानंतरचा जो सेक्शन येतो 24, 25, 26 नंतर जो 27 सेक्शन येतो, त्या 27 सेक्शनची सुरुवातच प्रोव्हाइडेड या वाक्याने, या शब्दाने आहे. आता हे प्रोव्हाइडेड हा जो शब्द आहे तो इट इंडिकेट्स दॅट दिस प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 27 is an exception to the rule laid down under section 24, 25 and 26 of the Indian Evidence Act. त्यामुळे सेक्शन 24, 25, 26 मध्ये इररिलेव्हंट म्हटलेलं आहे ह्याला, कन्फेशनला, किंवा इनएडमिसिबल म्हटलेलं आहे. परंतु सेक्शन 27 मध्ये मात्र त्या कन्फेशन मधला एखादा पोर्शन असा असेल की ज्या पोर्शनमुळे काही डिस्कव्हरी किंवा रिकव्हरी झालेली असेल, तर तो तेवढा पोर्शन हा ऍडमिसिबल धरला जातो. तो म्हणजे तो कन्फेशन जरी असलं, किंवा मी खून केल्यानंतर तो चाकू जो येतो अशा अशा ठिकाणी ठेवला, आता खून केल्यानंतर तो इथपर्यंतचा भाग इनएडमिसिबल होतो कारण ते कन्फेशन आहे. पण तो चाकू मी तो चहाच्या टपरीवर ठेवला, किंवा जाता जाता कुठे गटारीमध्ये टाकला, किंवा एखादा पाईप पडलेला असतो त्याच्यात ठेवून दिला, हे जे स्टेटमेंट आहे आरोपीचं ते, आणि नंतरचं की चला मी तुम्हाला तो काढून देतो, हा जो मेमोरेंडम असतो, डिस्क्लोजर स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो सेक्शन 27 खालचं, तर त्याच्यानंतर मग तो जो त्या घटनास्थळावरती तो आरोपी पंचांना आणि पोलिसांना घेऊन जातो, आणि मग तिथून ते आर्टिकल जर जप्त झाला तर तिथे तो रिकव्हरी पंचनामा केला जातो. म्हणजे हा आणखीन एक प्रकार आहे पंचनाम्याचा. सेक्शन 27 खालचा पंचनामा जरी आपण ते म्हटलं, तरी प्रत्यक्षात तो पंचनामा असता रिकव्हरी किंवा डिस्कव्हरी पंचनामा ऍट द इन्स्टन्स ऑफ अक्युज्ड. आणि ऍट द इन्स्टन्स ऑफ अक्युज्ड म्हणजे सेक्शन 27 मध्ये त्यांनी जे मेमोरेंडम दिलेलं असतं, जे स्टेटमेंट केलेलं असतं, तर त्या स्टेटमेंट मधला जो एक पार्ट आहे की ज्या पार्टमुळे काहीतरी सापडलेलं आहे, शोधलेलं आहे, मिळालेलं आहे पोलिसांना, किंवा काढून दिलेलं आहे त्या आरोपीने, तर तो पार्ट ऍडमिसिबल ठरतो. आता त्याला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू किती याचाही थोडासा आपण विचार करू जाता जाता, तर हा जो स्टेटमेंट आहे, डिस्क्लोजर स्टेटमेंट ऑफ द अक्युज्ड, दॅट इज ऍडमिसिबल इन एव्हिडन्स. त्या डिस्क्लोजर स्टेटमेंट वरनं एखाद्या जर वस्तू मिळालेली असेल तर त्याचा सीझर पंचनामा करून ती वस्तू जप्त केली जाते. पण इथे ही गोष्ट थांबत नाही. तर त्या वस्तूवरती आता फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं चाकूचं, तर तो चाकू तिथे त्यांनी त्याप्रमाणे काढून दिला. आता तो नुसता चाकू जो असेल तर, अँड इफ इट इज नॉट बिंग कनेक्टेड विथ द क्राईम, जर चाकूवरती जर रक्त नसेल, किंवा रक्त असेल आणि रक्त तो ब्लड ग्रुप जो आहे तो डिसीजचा किंवा इंज्युअर्डच्या ब्लड ग्रुपला मिळता जुळता असेल, तर इन्फरन्स असा निघतो की हे वेपन ह्या घटनेमध्ये, मारामारीच्या म्हणा किंवा मर्डरच्या घटनेमध्ये वापरलं गेलेलं असलं पाहिजे, असा तो इन्फरन्स निघतो. आणि तो जो म्हणजे इट्स अ पीस ऑफ सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. मग हा जो इन्फरन्स आहे हा तो इन्फरन्स निघेलच निघेल. त्यामुळे तो चाकू त्या घटनेशी कनेक्ट होतो बिकॉज ऑफ द मॅचिंग ऑफ द ब्लड ग्रुप. आणि मग तो घटनेशी कनेक्ट झाल्यानंतर तिसरा इन्फरन्स त्याच्यातून निघतो तो नॉलेज ऑफ द अक्युज्ड. कारण आरोपीने जे कबूल केलेलं आहे की मी असं असं खून केला, या कारणासाठी खून केला, ते इनएडमिसिबल आहे कन्फेशन म्हणून. परंतु त्याच्या स्टेटमेंटवरनं एखादं आर्टिकल जर सापडलेलं असेल आणि त्याचं आर्टिकल गुन्ह्याशी कनेक्ट होत असेल, तर मग ते आर्टिकल त्या जागी आहे हे नॉलेज तुला कुठून आलं. त्यामुळे बर्डन शिफ्ट्स ऑन अक्यूज अंडर सेक्शन 106 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, की हे मला जे नॉलेज आहे की त्यामुळे, आणि मग जर ते मी बर्डन डिस्चार्ज करू शकलो नाही, मी सिद्ध करू शकलो नाही की हे मला कसं माहिती, तर मग फर्दर इन्फरन्स निघतो की आय मस्ट बी कनेक्टेड विथ द क्राईम. याच्यावरनं मीच खून केलेला असला पाहिजे किंवा मीच चाकून त्याला मारलेलं असलं पाहिजे, असा जरी इन्फरन्स त्याच्यावरनं निघू शकत नसला किंवा काढला जाऊ नये, तरी सुद्धा
घटनेशी मी कुठेतरी कनेक्ट झालेलो आहे आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन माझ्यावरती येतं, जबाबदारी माझ्यावर येते. त्यामुळे दीज आर दी पीसेस ऑफ एव्हिडन्स. त्याचा पंचनाम्याचं हे महत्व आहे की त्या पंचनाम्यामध्ये जर प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकलं की यांनी केलेल्या स्टेटमेंट प्रमाणे त्यांनी तो चाकू काढून दिला, तर प्रॉसिक्युशनला सेफली म्हणता येईल की तो चाकू आणि त्यावरचा ब्लड हे त्याचा ब्लड ग्रुप आणि डिसीजचा ब्लड ग्रुप हा एकच आहे. त्यामुळे हाच चाकू तिथे घटनेच्या वेळेला वापरला गेलेला असला पाहिजे. दुसरं त्याला कनेक्टिंग असं आहे, या पंचनाम्यात जे वर्णन त्या चाकूचं केलेलं आहे किंवा तो चाकू नंतर कोर्टापुढे मुद्देमाल म्हणून हजर होतो, तर त्याचा दुसरा आणखीन एक उपयोग असा आहे की जेव्हा मेडिकल त्याची पोस्टमार्टम होतं, तर त्या पोस्टमार्टम मध्ये जो कॉलम नंबर 17 आहे, तर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं एक्सटर्नल इंजुरीज आणि नंतर पुढे इंटरनल इंजुरीज. तर त्या एक्सटर्नल इंजुरीजची जी मोजमापं दिलेली असतात, तर ती मोजमापं जर जप्त झालेल्या चाकूशी मिळती जुळती असतील किंवा ह्याच चाकूनी अशा स्वरूपाची इंजुरी पण होऊ शकते, तर अगेन दॅट नाईफ which is recovered at the instance of accused is connected with crime, and then again burden shifts on accused to establish how he came to know that that particular knife is placed or is present on that particular spot. आणि म्हणून त्याला ह्या पंचनाम्याला पण ह्या पद्धतीचं महत्व आहे. या दोन्ही गोष्टी प्रॉसिक्युशनने किंवा डिफेन्स लॉयरने हे जाणून घेणं, त्या पद्धतीने आपण स्वतःची तयारी करणं या केसेस चालवण्यासाठी किंवा तो पर्टिक्युलर एव्हिडन्स किंवा त्याच्यावरचा विटनेस क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी त्याची आपण तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आणखीन एक प्रकार, जसे जसे आता हे आपण म्हणतो की आपण नेहमी 3 in 1 चा अभ्यास करतो, म्हणजे इंडियन पिनल कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, हे तिन्ही ऍक्ट एकाच पुस्तकामध्ये असतात, त्याला आपण 3 in 1 म्हणतो. आता नवीन पब्लिकेशन जी बाजारामध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये ठळक मठाळ्यामध्ये पुढे वरती क्रिमिनल मॅन्युअल. ते क्रिमिनल मॅन्युअल हे आहेत खरं तर हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचरचे जे रूल घालून दिलेले आहेत, क्रिमिनल ट्रायल चालवताना जे रूल्स आहेत, तर ते रूल्स त्या क्रिमिनल मॅन्युअल मध्ये असतात. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा उल्लेख करेल की क्रिमिनल मॅन्युअल मध्ये पण त्याच्या नोंदी घेतलेल्या असतात, त्याच्यासाठी काही रूल्स मेन्शन केलेले आहेत, तर ते क्रिमिनल मॅन्युअल हे हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचरचं क्रिमिनल मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नियम, रूल्स दिलेले आहेत, डायरेक्शन दिलेले आहेत. आणि हे जे पब्लिकेशन बाजार येतात ते क्रिमिनल मॅन्युअल जरी ते लिहिलेलं असलं वरती, तरी इनफॅक्ट दोज आर नॉट क्रिमिनल मॅन्युअल. पण वी कॅन सेफली से दॅट 3 in 1 म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो क्रिमिनल कोर्टातली, तर ते वी कॅन सेफली से दॅट, बट दोज आर नॉट द क्रिमिनल मॅन्युअल्स. त्यामुळे आता विचार करूया, आपण वेगवेगळे पंचनामे आतापर्यंत बघितले. स्पॉट पंचनामा बघितला, स्पॉटवरच्या आर्टिकलचा सीझर पंचनामा बघितला, डेड बॉडीवरच्या वस्तूंचा सीझर पंचनामा बघितला, सेक्शन 27 खालचा पंचनामा बघितला. आता इंडियन पिनल कोड, मगाशी जो मी विषय म्हणत होतो की हे 3 ऍक्ट आपण ज्याला भगवद्गीता म्हणतो, तर इंडियन पिनल कोड मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये कोणते काय काय ऍक्ट हे गुन्हे आहेत त्याचं डेफिनेशन दिलेली आहे आणि त्या गुन्ह्यांना काय 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 शिक्षा आहे ती प्रिस्क्राईब केलेली इंडियन पिनल कोड खाली. तपास कसा करायला पाहिजे, कोर्टामध्ये केस चालवताना काय प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे, हे प्रोसिजरल पार्ट जो आहे सगळा तो कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये दिलेला आहे. आणि या तपासामध्ये जो काही पुरावा गोळा झालेला आहे, तो पुरावा कशा पद्धतीने ऍडमिसिबल असेल किंवा इनऍडमिसिबल असेल, तो सिद्ध कसा करायचा, ही सगळी प्रोसिजर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये दिली आहे आणि त्याला म्हणून आपण भगवद्गीता म्हणतो. परंतु आता प्रचलित गेल्या 7, 10, 15, 20 वर्षापासून काही काही नवीन नवीन ऍक्ट्स यायला लागलेले आहेत किंवा जुन्या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट्स व्हायला लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 138चा जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे, तर 138 आणि त्याच्या पुढचे जे सेक्शन्स आहेत 145, 46 पर्यंतचे, तर त्याच्यामध्ये 138 सेक्शनच्या चेक बाउन्सच्या केसेस कशा पद्धतीने चालल्या पाहिजेत त्याची प्रोसिजर दिलेली आहे, त्याच्यासाठी पनिशमेंट काय असली पाहिजे ती दिलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला तर इंडियन पिनल कोड रेफर करून आपल्याला चालणार नाही, तर 138 म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच रेफर करून चालेल. त्यामुळे त्याच्या संदर्भातला आता जरी पंचनामा करण्याची गरज नसली, कारण हे प्रायव्हेट कंप्लेंट्स असतात, परंतु एनडीपीएस ऍक्ट बघूया, एमसीओसी ऍक्ट बघूया, एमपीआयडी ऍक्ट बघूया, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, तर ह्या ज्या स्पेशल स्टॅट्यूट्स आहेत, तर त्या स्पेशल स्टॅट्यूट्स मध्ये सुद्धा त्या ऍक्ट खालचे जे ऑफेन्सेस आहेत जे सिरियस असू शकतात, सिरियस असतात, त्या सिरियस ऑफेन्सेसचा तपास कोणी केला पाहिजे, तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, तो तपास करताना कोणती कोणती प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, ही त्या स्टॅट्यूट मध्ये दिलेली असते. त्यामुळे आपल्याला ते पण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला पंचनामे कसे, फॉर एक्झाम्पल फूड एडल्ट्रेशन ऍक्ट आहे किंवा एनडीपीएस ऍक्ट आहे, तर त्या फूड एडल्ट्रेशन ऍक्ट मध्ये जो काही खाद्यपदार्थ जप्त झाले, फॉर एक्झाम्पल मिल्क असेल किंवा दही असेल किंवा आणखीन दुसरी कुठली खाद्यपदार्थ असतील, तर ती जप्त कशी करायची,
त्याला एक प्रोसिजर तिथे प्रिस्क्राईब केलेली आहे, किंवा ती युटेन्सिल जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सॅम्पल्स घेता, ते सॅम्पल घेतानाची प्रोसिजर काय आहे, ती सॅम्पल्स घेतल्यानंतर ते कोणत्या युटेन्सिल्स मध्ये घेतलं पाहिजे, ती युटेन्सिलची काय काळजी घेतली पाहिजे, ती सील कशी झाली पाहिजे, ती सील झाल्यानंतर किती एकाच युटेन्सिल मध्ये घ्यायची का 2 का 3 युटेन्सिल मध्ये घ्यायची, मग ते 3 मध्ये का घ्यायची, तर एक आपण त्या आरोपीला दिलं पाहिजे, एक आपल्या ऑफिसमध्ये जातं, एक केमिकल अनालिसिस साठी जातं. तर ही जी काही प्रोसिजर आहे तर त्या प्रोसिजर प्रमाणे तो पंचनामा व्हायला लागतो. त्यामुळे पंचनाम्यांचे प्रकार जरी असे जप्ती पंचनामा जरी आपण म्हटला तरी तो कोणत्या ऍक्ट खाली जप्ती पंचनामा आहे त्याप्रमाणे त्या पंचनाम्याच्या क्रायटेरियाज, त्याच्यासाठी घ्यायची काळजी, त्यामध्ये लिहायचे मुद्दे हे बदलत जातात आणि त्याचा सगळा अभ्यास आपल्या ज्युनियर वकिलांनी करणं आणि तो नुसता अभ्यास करून नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या प्रॅक्टिसमध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हे वेगवेगळे कायदे आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन्स दिलेले असतात आणि त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे सुद्धा हे पंचनामे वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. वानगी दखल आपण एक उदाहरण घेऊ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टचं. आता प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खालच्या केसेस काही लोकांनी आता जे जॉईन झालेले त्यांनी चालवलेले असतील किंवा चालवलेले नसतील, नवीन वकील जी आपली मंडळी इथे आलेली आहे ती काही वेळेला कोर्ट हॉलमध्ये बसलेले असताना त्यांनी त्या केसेस ऐकलेल्या असतील, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे पंचनामे असतात. एक पंचनामा ज्याला आपण प्री ट्रॅप पंचनामा किंवा व्हेरिफिकेशन पंचनामा म्हणतो, मग एक ट्रॅप पंचनामा म्हणतो आणि नंतर ट्रॅप झाल्यानंतर पोस्ट ट्रॅप पंचनामा, असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे असतात. त्यामुळे व्हेरिफिकेशन पंचनाम्यामध्ये त्या पंचनामा करण्याचे क्रायटेरिया काय असतील, प्री ट्रॅप पंचनामा म्हणजे काही वेळेला तो आरोपी फिर्यादी येतो, मग तो फिर्याद देतो, मग त्याच्याकडे काही आर्टिकल्स असतात की जो पब्लिक सर्वंट आहे त्याच्याशी आधी काहीतरी त्याचं वादावादी झालेले असते, समथिंग लाईक दॅट, त्याचा एक वेगळा पंचनामा तो केला जातो, तो त्याला प्री ट्रॅप पंचनामा म्हणतो. व्हेरिफिकेशन पंचनाम्यामध्ये तो फिर्यादी आणि डमी जो असतो पंच नंबर 1 तो त्यांच्याबरोबर त्या आरोपीकडे जातो आणि मग त्यांची काहीतरी तिथे चर्चा होते. काही वेळेला या फिर्यादीकडे तो ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर दिलेला असतो, तो रेकॉर्डिंग करत असतो, त्याचा एक वेगळा पंचनामा करावा लागतो. त्यामुळे तो काय बोलला, त्यांनी खरंच डिमांड केली का ब्राईबची, डिमांड करताना काय त्याचा रवैया होता, ह्या सगळ्या गोष्टींचा तो पंचनामा केला जातो, ज्याला आपण व्हेरिफिकेशन, टू व्हेरीफाय द complaint made by the complainant and to verify whether really the public servant is asking for the bribe. तो व्हेरिफिकेशन पंचनामा करण्याचे क्रायटेरिया वेगळे. मग ज्या वेळेला ट्रॅप लेड होतो तर तो ट्रॅप जेव्हा लेड होतो तेव्हा परत फिर्यादी आणि पंच नंबर 1 जातो, तेव्हा तिथे त्यांची काहीतरी चर्चा होते, पैशांची देवाणघेवाण होते, तर ती कशी होते, कोणत्या ठिकाणी कोण कोण सगळेजण उभे होते, ट्रेडिंग पार्टीज लोक कुठे उभी होती, याचा सगळा वेगळा पंचनामा तो ट्रॅप पंचनामा पण ज्याला म्हणतो. आणि मग पोस्ट ट्रॅप पंचनामा असतो, अँथ्रेसिन पावडरचा डबा जो आहे तो ऑफिसमध्ये सील केलेला असतो प्री ट्रॅप पंचनाम्यामध्ये, मग तो तसाच सील कंडिशन मध्ये आहे की नाही वगैरे असे पंचनामे होतात. आता काही वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग होतं, मग त्याचे सीडीआर्स असतात किंवा व्हॉइस सॅम्पल घेतलं जातं, त्याचा एक वेगळा पंचनामा. असे वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे या वेगवेगळ्या स्टॅट्यूट्स खाली असतात, त्याच्या क्रायटेरिया वेगळ्या आहेत. म्हणजे जो स्पॉट पंचनामा करताना जो क्रायटेरिया लागतो तो ह्या पंचनाम्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये तोच क्रायटेरिया लागेल असं नाही. त्यामुळे कोणत्या ऍक्ट खाली कोणत्या गुन्ह्यासाठी हा पंचनामा झालेला आहे तर तो त्या पद्धतीने त्या पंचनाम्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्यावरती त्या पंचनाम्याचा पुरावा म्हणून कसा वापर करायचा प्रॉसिक्युशननी आणि डिफेन्सनी सुद्धा, तो पुरावा कसा चांगला नाही, कसा रिलायबल नाही किंवा तो कसा खोटा बनवलेला आहे दाखवण्यासाठी म्हणून त्याचा बारकाईने अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता हे पंचनामा जे व्हिजिट होते स्पॉटवरती पोलिसांची घटना घडल्यानंतर, तर ही व्हिजिट मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जी काही परिस्थिती आहे ती तशीच्या तशी कोर्टापुढे असावी जेव्हा केव्हा केस चालेल, त्याच्यासाठी तो पंचनामा केला. आता एक सेपरेट प्रोव्हिजन कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये आहे, जी आहे सेक्शन 310 खाली, सीआरपीसी सेक्शन 310. आता ते सेक्शन काही मी वाचत नाही, परंतु प्रोव्हिजन अशी आहे की ज्या वेळेला ही केस चालते त्यावेळेला वेगवेगळा पुरावा समोर आणला जातो. आता हा पुरावा समोर आणल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष घटना घडत्या वेळेला प्रॉसिक्युटर पण नसतो, डिफेन्स लॉयर पण नसतो किंवा कोर्टही नसतं. त्यामुळे जो काही पोलिसांनी पुरावा तयार केलेला आहे पंचनाम्याच्या स्वरूपात, तर तो वाचून तिथे काय घडलेलं असलं पाहिजे, तिथे परिस्थिती त्यावेळेला काय असली पाहिजे, याचं इमॅजिनेशन तिघही करतात, प्रॉसिक्युटरही करतो, डिफेन्स लॉयर करतो आणि कोर्ट तर करतं. परंतु काही वेळा असं होतं की हा एक पुरावा आहे, दुसरा पुरावा आहे, तिसऱ्या प्रकारचा पुरावा आहे, हे सगळे पुरावे बघितल्यानंतर कन्फ्युजन तयार होतं की नक्की काय घडलेलं असलं पाहिजे. आणि हे जर असं कन्फ्युजन झालं तर 310 सेक्शन जो आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरचा, त्याच्यामध्ये पॉवर्स दिलेले आहेत मॅजिस्ट्रेटला किंवा कोर्टला की त्यांनी पुरावा नोंदवताना ऍट एनी स्टेज ऑफ द ट्रायल ऑर इन्क्वायरी आफ्टर रेकॉर्डिंग सम एव्हिडन्स ही मे चूज टू व्हिजिट द स्पॉट. तर बघा
की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना पोलिसांनी केलेली व्हिजिट आणि ट्रायल चालू असताना कोर्टाने केलेली व्हिजिट याच्यामध्ये खूप फरक आहे. त्या व्हिजिट दिल्यानंतर तिथे अशी पण प्रोव्हिजन आहे की अशी व्हिजिट जर कोर्टाने दिली तर त्यांनी त्याचा त्या व्हिजिटचा मेमोरेंडम केला पाहिजे. आता हा जो मेमोरेंडम तयार होतो त्याला आपण पंचनामा म्हणू का? इट इज नॉट अन इन्व्हेस्टिगेशन बट प्रोव्हिजन इज ओनली टू गेट क्लिअरिफाईड. जो काही पुरावा आलेला आहे त्या पुराव्याचं क्लिअर मनामध्ये घेण्यासाठी की बाबा ह्या पुराव्यामुळे ही परिस्थिती असली पाहिजे का नसली पाहिजे हे केवळ बघण्यासाठी म्हणून ही व्हिजिट आहे 310 सेक्शन खालची. त्यामुळे जरी मेमोरेंडम केलेलं असलं आणि जरी मेमोरेंडमच्या कॉपीज या प्रॉसिक्युशनला किंवा आरोपीला दिलेल्या असल्या तरी तो पुरावा म्हणून घेतला जात नाही. परंतु ते आलेला पुरावा जो आहे तो पुरावा ताडून पाडण्यासाठी किंवा त्याची छाननी करण्यासाठी म्हणून ही व्हिजिट असते 310 खाली. त्यामुळे त्यालाही स्पॉट व्हिजिटलाही महत्व आहे. जाता जाता त्याची पण चर्चा करणं मला महत्वाचं वाटलं आणि म्हणून हा गोष्ट सांगितली. कारण काही वेळेला प्रॉसिक्युशन अर्ज देतं किंवा डिफेन्स अर्ज देतो किंवा कोर्ट स्वतःहूनच सांगतो की नाही नाही हे सगळं आता मी बघितलं सगळं आर्ग्युमेंटच्या स्टेजला, मला असं वाटतं की आपल्याला स्पॉटवरती जायला पाहिजे. आणि मग कोर्ट दोन्ही पार्टीजना नोटीस देतं. एखादी वेळ ठरवली जाते, टाइम ठरवला जातो, दिवस ठरवला जातो आणि मग त्या दिवशी सरकारी वकील, आरोपीचे वकील आणि कोर्ट आणि कोर्टाबरोबरचा स्टाफ जो नोंदी घेणारा असतो तो असे तिथे सगळेजण व्हिजिट देतात आणि मग कोर्ट ती सगळी परिस्थिती बघतं. आणि परिस्थिती बघताना कोर्टासमोर जो काही पुरावा तोपर्यंत आलेला आहे तर त्या पुराव्याची छाननी ती परिस्थिती बघून पोलीस कोर्ट करतात. कोर्टाची व्हिजिट ही पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही. कोर्टाने जे मेमोरेंडम केलेलं असतं तो मेमोरेंडम सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. आता हे एक्सप्लेन करताना मला खरंच गरज वाटते की तो 310 सेक्शन आपण वाचावा शॉर्टमध्ये. अगदी आहे तो छोटाच. का बरं तो पुरावा म्हणून वापरला जाणार नाही याचं विवेचन या सेक्शन 310 मध्येच केलेलं आहे. लोकल इन्स्पेक्शन. एनी जज और मॅजिस्ट्रेट मे, इट इज नॉट मॅन्डेटरी, शॅल वापरलेला नाही शब्द मे, at any stage of inquiry, trial or other proceedings after due notice to the parties, मगाशी म्हटलं ते दोन्ही पार्टीजना नोटीस दिली पाहिजे, visit and inspect any place in which an offense is alleged to have been committed, visit the spot of incidents or any other place which it is in his opinion necessary to view. आता महत्व पुढचं जे वाक्य रचना आहे ती खूप महत्वाची आहे. इट इज नेसेसरी टू व्ह्यू for the purpose of properly appreciating the evidence given at such inquiry or trial. So this visit is for the purpose of properly appreciating the evidence which is already produced on record. So it is not part of the evidence. म्हणजे तो जो काही मेमोरेंडम केला जाईल तो मेमोरेंडम एव्हिडन्स म्हणून वाचला जाणार नाही, परंतु ऑलरेडी जो एव्हिडन्स रेकॉर्डवरती आहे तो प्रॉपरली अप्रिशिएट करण्यासाठी म्हणून ही व्हिजिट आहे. परंतु ती व्हिजिट आहे आणि अशी पॉवर दिलेल्या आहेत कोर्टाला हे पण डिफेन्स लॉयरनी विशेषतः किंवा सरकारी वकिलांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे स्पॉटवरती व्हिजिट ही फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरच करतो असं नाही, तर कोर्टही जर त्यांना तसं वाटलं इन्क्वायरी ट्रायल चाललेली असताना तर तेही व्हिजिट करू शकतात. त्याच्यासाठी प्रोव्हिजन 310 ची आहे. आता ही व्हिजिट आणखीन कोण कोण करू शकतं जाता जाता बोलणं महत्वाचं आहे. प्रॉसिक्युशननी जेव्हा केस चालायला सुरुवात होते त्यावेळेला मला असं वाटतं की प्रॉसिक्युटर आता खरं त्यांच्याकडे खरंच वेळ नसतो, इतक्या केसेस हातामध्ये असतात. काही वेळेला त्यांना आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी सुद्धा चार्जशीटचे कागद मिळालेले असतात आणि इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम देम की ते जे काही साक्षीदार आलेले आहेत त्यांना तुम्ही घ्या. परंतु इट इज अ नेसेसिटी ऍक्च्युअली की प्रॉसिक्युटरनी ती केस आधी वाचणं आणि जर गरज असली तर स्पॉटला व्हिजिट देणं. त्याचप्रमाणे जेव्हा आरोपीच्या हातामध्ये आरोपी जेव्हा आपल्याकडे चार्जशीट आणून देतो आणि जेव्हा केस हिअरिंगला लागते, चार्ज फ्रेम झालेला असतो आणि त्यानंतर जेव्हा केस हिअरिंगला लागते त्यावेळेला व्हिजिट देणं हे फार गरजेचं आहे. आता हा मी जे हे उदाहरण देतोय किंवा सांगतोय हे कनेक्टेड विथ दी स्पॉट पंचनामा असं आहे. कारण हा स्पॉट पंचनाम्याचा उपयोग आपला टॉपिक जो आहे आज टायटल जे आहे ते यूज ऑफ दिस स्पॉट पंचनामा ऑर द स्टेटमेंट ड्युरिंग द ट्रायल असा टॉपिक आहे. व्हिजिट देणं किती महत्वाचं असतं काही वेळेला हे काही वेळेला म्हणजे व्हिजिट दिल्यानंतर त्या गोष्टी ज्या पंचनाम्यामध्ये लिहिलेल्या नसतात किंवा एस्केप झालेल्या असतात इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्याच्या नजरेतून त्या डिफेन्स लॉयर कारण त्याला वाचवायचं असतं आरोपीला, आरोपीच्या दृष्टीने ते सगळं बघत असतो. त्यामुळे डिफेन्स लॉयरच्या काही वेळेला त्या गोष्टी नजरेस येऊ शकतात आणि त्यामुळे माझा प्रत्येक ज्युनियर लॉयरला आता ऍडवाइस आहे की अशी एखादी सिरियस केस असेल, मर्डर ट्रायल असेल किंवा कुठली आणखी असेल
तर त्यावेळेला ती केस सुरू होण्याच्या आधी स्पॉटवरती व्हिजिट देणं आणि स्वतःच्या तिथे नोट्स स्वतःच्या उपयोगासाठी क्रॉस एक्झामिनेशनसाठी काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता एक उदाहरण केवळ वानगीसाठी म्हणून मी देतो की ही व्हिजिट किती महत्वाची असते. जसे इन्व्हेस्टिगेटिंग करताना पोलीस ऑफिसर व्हिजिट देतात, ट्रायल करताना काही वेळेला कोर्ट व्हिजिट करतात, प्रॉसिक्युशनने व्हिजिट करणं गरजेचं आहे किंवा डिफेन्स लॉयरने व्हिजिट करणं गरजेचं आहे. एका केसमध्ये माझ्या आता डिटेल ती कुठली केस काय केस त्याची नावं वगैरे काही देणं बरोबर नाही, परंतु एका केसमध्ये आरोप असा होता की त्या नवऱ्याने पत्नीला, नवरा आणि त्याच्या नातेवाईकांनी सासू सासरे आणि नणंद यांनी त्या पत्नीचा खूप छळ केला 498 आणि त्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली 306. नंतर सबसिक्वेंटली अगदी काही कोणीतरी अर्ज दिले आणि हा खूनच आहे, त्याला जाळलेलंच असलं पाहिजे किंवा जाळलेलंच आहे असे काहीतरी अर्ज पाठे झाले, त्याप्रमाणे तो 302 झाला. 498 302. In the meantime, dying declaration was recorded. Initially, dying declaration of the accidental burn injuries, then subsequently dying declaration of the homicidal burn injuries. आणि तिने असं सांगितलं होतं की मी हे छळाला सगळं असं छळ वगैरे वगैरे आहे. आणि नंतर घटनेच्या दिवशी त्या दिवशी सकाळी मी त्या चुलीजवळ असताना माझ्या अंगावरती त्यांनी रॉकेल टाकलं आणि मी घाबरले, पळाले. आता खेडेगावातली घटना आहे. आपल्याला सगळ्यांना अनुभव असतो की जेव्हा मळ्यामध्ये ही घरं असतात त्यावेळेला काही वेळेला मळ्याच्या घराच्या बाहेर गोठा किंवा गोठ्याच्या शेजारी लागून एखादा संडास तिथे चौकोन उभा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये इंडियन स्टाईलचा संडास असतो. त्याप्रमाणे तिने असं सांगितलं की मी घाबरून संडासात पळाले आणि तिथे येऊन यांनी मला दाराच्या फटीतून ते माझ्या अंगावरती रॉकेल टाकलं आणि काडी टाकली आणि तिथे मला पेटवून दिलं. पंचनाम्यामध्ये ते सगळं वर्णन आलेलं होतं, काय काय आहे, कसा किती अंतरावरती ते संडास आहे, त्या संडासामध्ये जळाल्याच्या जखमा आहेत, खुणा आहेत, नंतर ती कशी कशी पळत गेली वगैरे सगळं त्याचं वर्णन होतं. तर स्पॉट व्हिजिट देताना एक छोटीशी गोष्ट अशी फॉर्च्युनेटली लक्षात आली की जनरली हे जे बाहेर संडास असतात ते फार काही मोठे लंबे चौडे मोठे नसतात आणि त्यामुळे जेमतेम आतमध्ये माणूस शिरेल बसेल. इंडियन संडास असेल तर थोडी जागा म्हणजे 1-2 बाय 2 फूट किंवा 3 बाय 3 फूट अशी थोडीशी ती जागा असते. आणि लक्षात असं आलं की त्या संडासला जे दार आहे ते आतमध्ये उघडणार आहे. म्हणून म्हणजे आता एकदा स्पॉटवरती गेल्यानंतर ही ती जागा इथे तिला जाळला असा आरोप आहे म्हटल्यानंतर आम्ही ती बघितली. बघितल्यानंतर ती झडप उघडून बघितली तर ती आतमध्ये उघडली. आतमध्ये उघडताना असं लक्षात आलं की ती आतमधली जागा छोटी असल्यामुळे गरज काय असते की तिथे जाऊन संडासाचीच गरज फक्त, बाकी काही नाही. त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये माणूस जातो, तिरका होऊन ते दार आतमध्ये आलेलं ते बंद करतो, मग ते देन तो जे संडासचं भांडं असतं त्याच्यावरती तो माणूस उभा राहतो, बसतो, व्हॉटेवर. तर ते दार उघडताना तर ते संडासचं जे भांडं असतं त्याच्यावरनं ते पलीकडे जात होतं आणि परत बंद होताना त्याच्यावरनं ते परत बंद होत होतं. तर ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर लक्षात आलं की दिस इज नॉट पॉसिबल. जे डाइंग डिक्लेरेशन मध्ये म्हटलेलं आहे की मी आतमध्ये गेलेली असताना त्यांनी दाराच्या फटीतून माझ्या अंगावर रॉकेल टाकलं आणि माझ्या अंगावरती काडी टाकली. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. कारण ते आतमध्ये गेल्यानंतर जर दार उघडायचं असेल तर ते दार जे उघडेल ते असं जेमतेम उघडेल की ते संडासवरती ती जर बाई उभी असेल किंवा बसलेली असेल तर त्याच्यावरती टाकता येणार नाही. आणि मग आम्ही त्याचे फोटो काढले. ते दार झडप उघडताना अर्धी उघडलेली आहे, पूर्ण उघडलेली आहे, बंद आहे, असे फोटो काढले आणि ते फोटो प्रोड्यूस केले. अँड देन डाऊट वॉज क्रिएटेड वेदर रिअली व्हॉट एव्हर इज स्टेटेड बाय द प्रॉसिक्युशन वेदर इट मस्ट हॅव हॅपन ऑर समथिंग डिफरंट मस्ट हॅव हॅपन, असा एक डाऊट तो क्रिएट होऊ शकला. त्यामुळे पंचनामा करताना प्रॉसिक्युशननी पण बारकाईने ते बघणं आणि त्याचा आपल्याला पुरावा म्हणून सादर करायचं या दृष्टिकोनातून पंचनामा करणं आणि चार्जशीट हातात आल्यानंतर तो बारकाईने डिफेन्स लॉयरनी वाचणं आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरती जाऊन खरंच अशी परिस्थिती तिथे आहे का. काही वेळेला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मध्ये किंवा काही वेळेला हिट अँड रन केसेसमध्ये पण हे बघणं गरजेचं असतं. किंवा एखादा माणूस सांगतो की मी तिथून लांबून उभं होतो आणि मी शेतामध्ये काम करत असताना आवाज झाला म्हणून मी बघितलं, पण तिथून ते दिसणं शक्य आहे का तो स्पॉट, हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या स्पॉट पंचनाम्यांना इतक्या वेगवेगळ्या अँगलनी जर आपण बघितलं तर त्याचा वापर पुरावा म्हणून प्रॉसिक्युशनसाठी म्हणा किंवा डिफेन्ससाठी कसा करता येईल, तो पुरावा कसा योग्य नाही त्याच्यावरती रिलाय कसं राहता येणार नाही हे दाखवून देण्यासाठी सुद्धा बारकाईने तो पंचनामा वाचणं आणि त्याप्रमाणे तिथे स्पॉटवरती व्हिजिट देणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आता आपण हा जो पंचनामा आपण त्याबद्दल चर्चा केली, आता आपण थोडीशी स्टेटमेंट बद्दल चर्चा करूया. आता हे स्टेटमेंट्स का रेकॉर्ड केली जातात? मगाशी आळंदीकर सरांनी सांगितलं की 2-3 लेक्चर्स ह्यापूर्वी लेक्चर झालेले आहेत. आता ह्या टॉपिकवर लेक्चर झालं की नाही मला सांगता येणार नाही. परंतु कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर मध्ये 161 आणि 162 हे 2 सेक्शन्स आहेत, ज्याच्या खाली साक्षीदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात. नंतर 164 खाली परत साक्षीदाराचं एक स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे रेकॉर्ड केलं जातं. वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्या खाली या स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली जातात. त्यामुळे ही स्टेटमेंट्स का रेकॉर्ड केली जातात, कोणत्या प्रोव्हिजन्स खाली रेकॉर्ड केली जातात आणि त्या स्टेटमेंटचा वापर हा क्रिमिनल ट्रायल चालवताना प्रॉसिक्युशननी किंवा डिफेन्सनी कसा केला पाहिजे ह्याची आपण थोडीशी आता चर्चा या भागामध्ये करूया. आता हे जे स्टेटमेंट्स असतात, पुन्हा आपण ती दोन्ही तिन्ही उदाहरणं पहिल्यापासून घेऊ. एक तर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं उदाहरण घेऊया, मर्डर केसचं उदाहरण घेऊया किंवा चोरीचं उदाहरण घेऊया. या सगळ्या घटनांमध्ये काही वेळेला तिथे काही लोक हजर असतात, काही नातेवाईक हजर असतात, काही इंज्युअर्ड स्वतः हजर असतात, त्यांना इंजुरी होते या घटनेमध्ये. आणि मग पोलीस जेव्हा स्पॉटवरती पोहोचतात त्यावेळेला जसं पंचनामा सुरू होतो एकीकडे, त्याचप्रमाणे त्या टीम मधले 1-2 अधिकारी आजूबाजूला जे लोक त्या व्हिसिनिटीमध्ये राहणारे आहेत, शब्द जो सेक्शन 161 मध्ये वापरलेला आहे, तर द पर्सन्स हु आर अक्वेंटेड विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस असं म्हटलेलं आहे. अक्वेंटेड विथ द इन्सिडन्स असं असं कुठे म्हटलेलं नाही, फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. त्यामुळे असे कोण लोक आहेत की ज्यांना या घटनेबद्दल माहिती आहे, या संदर्भात तपास सुरू होतो. आय विटनेसेस असतील तर ते तिथेच असतात, त्यांनी मग तेव्हा तेच रिपोर्ट करणारे असतात पोलिसांकडे. त्यामुळे त्यांचे वेगळे वेगळे जबाब, FIR असतो किंवा नंतर वेगळे जबाब घेतले जातात. इंज्युअर्ड असतात तर त्यांचे त्याच स्पॉटवरती जर इंजुरी काही फार सिरियस नसेल, तर इंजुरी सिरियस असेल तर ते हॉस्पिटलमध्ये त्यांचा जबाब घेतला जातो. समजा खूपच सिरियस इंजुरी असेल आणि मेडिकल ऑफिसरनी सुद्धा परवानगी दिली की हो इज इन फिट स्टेट ऑफ माइंड, मग त्यांचा तसा जबाब घेतला जातो. त्याप्रमाणे मेडिकल ऑफिसरचे ते सुरुवातीला नंतर एन्डॉर्समेंट्स तशा होतात. इन केस इफ दॅट पर्सन succumb to the injuries, so if he dies because of the injuries, then that statement becomes statement under section 32(1) of the Indian Evidence Act, ज्याला आपण डाईंग डिक्लेरेशन म्हणतो. तर केवळ स्टेटमेंट म्हणून ते इनएडमिसिबल आहे 161 खालचं असं न धरता या स्टेटमेंटचा वापर प्रॉसिक्युशनलाही कसा करता येईल आणि डिफेन्सलाही कसा करता येईल या दृष्टिकोनातून वकील म्हणून अभ्यास आपण केला पाहिजे. त्यामुळे स्पॉटवरती गेल्यानंतर मग तो कुठलाही इन्सिडन्स असो, पोलीस आजूबाजूला तपास करतात आणि मग त्यांच्या जर लक्षात आलं किंवा येस या लोकांना सगळी घटनेबद्दल माहिती आहे किंवा घटना कशामुळे झाली त्याची माहिती आहे, घटनेच्या आधी काय घटना घडलेल्या होत्या त्याची पण त्यांना माहिती आहे, तर मग ह्या फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस याच्यावरचे जे पर्सन, मी शब्द मुद्दामून ते इंग्लिशमध्ये वापरतोय, जे पर्सन अक्वेंटेड आहेत, ज्यांना त्या घटनाक्रमांची माहिती आहे, अशा लोकांचे जबाब घेतले जातात. आता या जबाबाला किती एव्हिडन्शियरी व्हॅल्यू आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे. जर तो जबाब येऊन एखादा रिपोर्ट दिलेला असेल आणि त्याच्यावर जर कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर झाला असेल तर 154 कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर प्रमाणे तो नोंदवला जातो, ज्याला आपण FIR म्हणते. देन इट हॅज अ एव्हिडन्शियरी व्हॅल्यू. इट इज अ कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. एव्हिडन्शियरी व्हॅल्यू त्याला आहे, परंतु त्याच्या ओरल एव्हिडन्सला जास्त महत्व आहे. मग त्याच्या ओरल एव्हिडन्सला कोरॅबोरेट करण्यासाठी म्हणून FIR ला एक्झिबिट पडतं आणि तो त्याला वापरला जातो की त्यावेळेला जे त्यांनी सांगितलेलं होतं गुन्हा नोंदवताना आणि आज जे शब्दावरती सांगतोय याच्यामध्ये फार फरक नाही, त्यामुळे हा खरंच बोलत असला पाहिजे असा तो त्याच्यातून तो इन्फरन्स निघतो. परंतु FIR नोंदवल्यानंतर जे स्टेटमेंट्स रेकॉर्ड होतात ती 161 सेक्शन खाली होतात ना, त्या स्टेटमेंट खाली सही घ्यायची नाही, हे 162 खाली बार आहे, सही घेऊ नये असं त्याच्यामध्ये कायदा. त्यामुळे 161 सबसेक्शन 1 जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे की जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे त्याच्या तो किंवा त्यांनी ज्याला कोणाला डेप्यूट केलेलं आहे त्यांनी पहिले ओरल चौकशी ह्या लोकांकडे केली पाहिजे. म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी की सुरुवात झाली विचारलं आणि लगेच लिहून घेतलं पाहिजे असं नाही, ओरल चौकशी केला. आणि जर त्या ओरल इन्क्वायरीमध्ये जर त्यांच्या लक्षात आलं की येस ही इज द पर्सन हु कॅन बी अ विटनेस इन द ट्रायल, देन his statement under section 161 subsection 3 is reduced into writing. आता दोन्ही ठिकाणी पहिल्या सबसेक्शन 1 मध्ये ओरल चौकशी आहे, तोंडी चौकशी आहे. सबसेक्शन 3 मध्ये ही that statement may be reduced into writing, may शब्द वापरलेला आहे.
मॅन्डेटरी प्रोव्हिजन नाही, म्हणजे त्या माणसाचं स्टेटमेंट, तो साक्षीदाराचं स्टेटमेंट लिहून घेतलंच पाहिजे असं 161 सबसेक्शन 3 मध्ये असं म्हटलेलं नाही. ह्या डिस्कशनच्या क्लिअरिटीसाठी म्हणून आपण तो सेक्शन वाचूया शॉर्ट मध्ये. 161 सेक्शन सबसेक्शन 1 मध्ये मगाशी जे ओरली म्हटलं मी ते, एनी पोलीस ऑफिसर मेकिंग अन इन्व्हेस्टिगेशन अंडर दिस चॅप्टर वगैरे वगैरे मध्ये सबऑर्डिनेट जे असतील ते, acting on the requisition of such officer may examine orally any person supposed to be acquainted with the fact and circumstances of the case. May examine orally supposed to be acquainted with the fact and circumstances of the case. Subsection 1. Subsection 2 आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. Subsection 3. The police officer may reduce into writing any statement made to him in the course of an examination under this section. म्हणजे सबसेक्शन 1 खाली चौकशी जी तोंडी होते, त्या तोंडी चौकशीमध्ये जर इन्स्पेक्टरला किंवा त्या तपासी अंमलदाराला जर वाटलं की हा जबाब लिहून घेतला पाहिजे, तर तो जबाब लिहून घेऊ शकतो. मे शब्द वापरलेला, शॅल नाहीये. अगेन आय विल रीड दॅट द पोलीस ऑफिसर मे रिड्यूस इन टू रायटिंग एनी स्टेटमेंट मेड टू हिम इन द कोर्स ऑफ एन एक्झामिनेशन अंडर दिस सेक्शन अँड इफ ही डज सो. आता हे महत्वाचं आहे. आणि जर त्यांनी तसा तो लिहून घेतला तर मग मात्र मॅन्डेटरी प्रोव्हिजन पुढे येते. अँड इफ ही डज सो he shall make a separate and true record of the statement of each such person whose statement he records. म्हणजे जबाब हा लिहूनच घेतला पाहिजे हे मॅन्डेटरी नाही, परंतु तो जर लिहून घेतला तर त्या स्टेटमेंटचं एक जिस्ट, ट्रू व्हर्जन हे केस डायरीमध्ये लिहून घेतलंच पाहिजे असा हा सेक्शन 161 1 आणि 3. आता सेक्शन 161 2 सबसेक्शन जो आहे तो पण महत्वाचा आहे, परंतु तो आपण थोडा पुढे आपण डिस्कस होऊ. सबसेक्शन 2 आपण फक्त वाचू. सच पर्सन शॅल बी बाउंड टू आन्सर ट्रूली ऑल क्वेश्चन्स रिलेटिंग टू सच केस पुट टू हिम ऑफ सच ऑफिसर अदर दॅन द क्वेश्चन्स द आन्सर. इन्क्रिमिनेटिंग आन्सर असेल तर ते काही देण्याची जबाबदारी नाही वगैरे वगैरे. हे आपण डिस्कशन आपण थोड्या वेळाने करूया, 10 मिनिटांनी. आता पहिले 1 आणि 3 सबसेक्शन बघितल्यानंतर हे स्टेटमेंट लेखी घेण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला क्रिमिनल ट्रायल्समध्ये ट्रायल चालू असताना अचानक एखादा अर्ज दिला जातो प्रॉसिक्युशन साईडने की बाबा आम्हाला हे 2 साक्षीदार तपासायचे आणि मग डिफेन्सकडनं त्याचं ऑब्जेक्शन घेतलं जातं की साहेब हे साक्षीदार साईट केलेले नाहीत, त्यांचे जबाब घेतलेले नाहीत, त्या जबाबाच्या कॉपीज आम्हाला दिलेल्या नाहीत, त्यांचे जबाब घेतलेले होते की नाही किंवा ते मुद्दाम प्रोड्यूस केले की नाही ह्याचं आम्हाला काही माहित नाही, त्यामुळे आमचं ऑब्जेक्शन आहे. आता ही जी प्रोव्हिजन जर बघितली आपण, हे प्रॉसिक्युशनसाठी आणि डिफेन्स लॉयरसाठी सुद्धा म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय की ही जर प्रोव्हिजन बघितली तर तसं कंपल्सरी नाही, परंतु त्याला काही रायडर्स आहेत. कारण ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. प्रॉसिक्युशन त्याचा डिसएडव्हान्टेज पण घ्यायला नको. जर तो तपास चालू असताना जर हा विटनेस पुढेच येणार नसेल किंवा तो सापडलाच नसेल किंवा कोणत्याही दुसऱ्या कुठल्या विटनेसेसच्या स्टेटमेंटमध्ये ह्याचं नाव येत नसेल, तर मग तो नंतर तपासून त्याच्या एव्हिडन्सला किती महत्व आहे हा आणखीन एव्हिडन्स इव्हॅल्युएशनचा जो भाग आहे, वेटेज त्याच्या एव्हिडन्सला किती आहे, हा अगदी वेगळा सेपरेट मुद्दा आहे. तो काही आपण आता डिस्कस करणार नाही. परंतु विटनेस तपासलाच जाऊ नये असं जे काही वेळेला ऑब्जेक्शन घेतलं जातं ते काही मला असं वाटतं की ह्या प्रोव्हिजन्सच्या बॅकग्राऊंडमध्ये ते काही फार योग्य ठरतं असं नाही. त्यामुळे 161 1 आणि 3 या सेक्शन्स खाली ही स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली जातात. 162 मध्ये असं म्हटलंय की असं जर स्टेटमेंट 161 मध्ये जर घेतलेलं असेल तर त्या स्टेटमेंट खाली सही या साक्षीदाराची घेऊ नये. आता ते कारण काय आहे, बऱ्याच वेळेला अनुभव येतो काही चार्जशीट मध्ये साक्षीदारांचे जबाब असतात आणि त्याच्या खाली त्या साक्षीदाराची सही पण असते. आता जर सही असलेले जबाब जर असे चार्जशीट बरोबर जर येत असतील कोर्टामध्ये आपल्याला त्याच्या जर कॉपी मिळत असतील डिफेन्सला, तर त्याला काही एव्हिडन्शियरी व्हॅल्यू आहे का? मला असं म्हणजे कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे त्याला काहीही एव्हिडन्शियरी व्हॅल्यू नाही. त्यामुळे सही घेऊ नये हा कायद्यातली तरतूद, पण त्याच्यावरती जरी सही असली तरी सुद्धा त्याला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू त्या जबाबाला, अनलेस इट इज FIR रेकॉर्डेड अंडर सेक्शन 154, त्या जबाबाला काहीही एव्हिडन्शियरी व्हॅल्यू नाही. इट कॅनॉट बी यूज एज अ कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स टू द ओरल एव्हिडन्स ऑफ द विटनेस. त्यामुळे काळजी ज्युनियर लॉयर विशेषतः बऱ्याच वेळेला चक्रावून जातात किंवा काळजीत पडतात की साहेब त्याच्या खाली सही आहे, मग आता हे कसं काय करायचं आपण. तर काळजी करायची गरज नाही. 162 जो सेक्शन आहे, इट प्रोहिबिट्स ऑब्टेनिंग सिग्नेचर ऑफ अ विटनेस below his statement which is recorded under section 161 of the code of criminal procedure. त्यामुळे हे 161 आणि 162 चा उपयोग आता आपण बघितला.
आता विटनेसेस जे आहेत, जे दोज आर अक्वेंटेड विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस, हे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. आता बघा, अक्वेंटेड विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस हे जो शब्द जो आहे त्याला मिनिंग खूप वाईड आहे. इट हॅज अ वाईड मिनिंग. आता काय काय मिनिंग आहे त्याला? एखादा आय विटनेस असेल तर तो प्रत्यक्ष घटना बघणारा साक्षीदार असतो. मग ही मे नॉट बी अ रिलेटिव्ह, ही मे नॉट बी इंटरेस्टेड विटनेस, ही मे नॉट बी अ फ्रेंड ऑफ द इंज्युअर्ड और द डिसीज्ड और विक्टिम्स, ही मे नॉट बी, बट ही इज अन आय विटनेस. दुसरा प्रकार असतो तो आय विटनेस जरी नसला तरी ती जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात आधी ज्या काही घटना घडलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल त्या दोघांची जी मारामारी चाललेली आहे त्याच्या आधी एक तासाभरापूर्वी त्या दोघांची तिथेच किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी मारामारी चाललेली होती आणि त्याच्यात एकाने दुसऱ्याला दम दिला होता, बघतो मी तुझा काटाच काढून टाकतो. ह्याच्यासाठी जो विटनेस असतो त्याचे ते जे काही बघितलेलं असतं त्याच्यानंतर एका तासाने काहीतरी घटना घडते त्यावेळेला तो साक्षीदार तिथे नसतो, परंतु ती घटना घडण्यासाठी काय कारणीभूत झालं, त्यांचं भांडण आधीच होतं, एकमेकांमध्ये इन्मिटी होती, देण्याघेण्याचे व्यवहार होते किंवा काही इलिसिट रिलेशन्सवरनं त्यांची काही भांडणं चालू होती किंवा प्रॉपर्टीवरनं काही वाद चाललेला होता. तर ह्या ज्या काही सर्कमस्टन्सेस आहेत तर त्या सर्कमस्टन्सेस वरती हा विटनेस असतो. कारण नुसती घटना घडून गेली, ओके, आय विटनेस असेल तर गोष्ट वेगळी, परंतु एखाद्या घटनेला जर आय विटनेस नसेल देन द केस इज रेस्ट ऑन द सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. आणि मग सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स गोळा करताना इट इज अ कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ लॉ दॅट द चेन ऑफ द सर्कमस्टन्सेस मस्ट बी सच that there is no other alternative and that chain must lead to the only inference that accused and accused must have committed crime and nobody else. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सरकारी पक्षाने सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मध्ये आणल्यानंतर त्या पुराव्यांची चेन अशी काही तयार होते का, एक लिंक अशी तयार होते का की ज्या लिंकवरनं असं निदर्शनास येतं की ह्याच आरोपीने हा गुन्हा केलेला असला पाहिजे आणि दुसरा कोणाही केलेला नसला पाहिजे. अशा स्वरूपाची ते लिंक एस्टॅब्लिश करण्यासाठी आधी घडलेल्या घटनांच्या संदर्भातल्या सुद्धा मोटिव्ह असेल किंवा वादा असतील तर त्या संदर्भातल्या सुद्धा विटनेस, ह्या विटनेस म्हणजे आय विटनेसचा एक प्रकार. त्या आय विटनेस नसेल तर दुसऱ्या या सर्कमस्टन्सेस वरती जे साक्षीदार असतील त्यांचा एक प्रकार. असे दोन वेगवेगळे प्रकार महत्वाचे आपण बघू शकतो. तिसरा एक प्रकार आहे विटनेसचा, आता ज्यांचे स्टेटमेंट 161 खाली नोंदवलेले असतात त्यांचंच स्टेटमेंट, काही वेळेला स्टेटमेंट नोंदवताना सरकारी प्रॉसिक्युशनला म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला असं वाटतं की हा साक्षीदार इथे तरी बोलतोय परंतु तो कोर्टापुढे आपल्याला सपोर्ट करेल की नाही याची शाश्वती नाही, शंकास्पद आहे, परंतु सांगतोय तर काहीतरी तर ते घेतलं तर पाहिजे. त्याप्रमाणे त्याचा जबाब नोंदवला जातो आणि नंतर मग त्याचा जबाब 164 खाली मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे नोंदवला जातो. आता 164 खाली दोन वेगवेगळे जबाब आहेत, एक विटनेसचा पण जबाब आहे आणि आरोपीचा पण जबाब आहे, त्याला आपण कन्फेशन म्हणतो. आता आपण स्टेटमेंट पार्ट मध्ये आहे त्यामुळे आरोपीच्या जबाबालाही स्टेटमेंट म्हणता येईल, परंतु त्याला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण फक्त विटनेसचा जबाब जो आहे तो फक्त 164 खाली पण नोंदवला जाऊ शकतो, ह्या आपण विचार त्याचा केला पाहिजे. आता 164 खाली नोंदवताना काहीतरी प्रिकॉशन ज्या घेतलेल्या आहेत तर त्या स्टेटमेंट जर आरोपीचं असेल म्हणजे कन्फेशन जर असेल तर ते कन्फेशन कसं नोंदवायचं त्याची सगळी प्रोसिजर 164 खाली आहे. त्याचप्रमाणे ते कन्फेशन जर आरोपीचं स्टेटमेंट नोंदवलं जात असेल तर ते 281 जी प्रोव्हिजन आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरची, तर त्या 281 सेक्शन मध्ये सुद्धा प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे. तर त्या प्रोसिजर प्रमाणे ते सेक्शन्स ती स्टेटमेंट घेतली पाहिजे. आता इंज्युअर्डचा आपण स्टेटमेंटचा विचार करू. आता इंज्युअर्ड पर्सन तो स्वतः आय विटनेस असतो कारण त्यालाच तो ही इज द विक्टिम ऑफ द केस, त्यामुळे त्याचा जबाबाला पण खूप महत्वाचं आहे. तर तो जबाब सुद्धा सरकारी पक्षाने म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरने अतिशय बारकाव्याने नोंदवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या जबाबावरती बरंच, जरी तो ऍडमिसिबल नसला तरी त्या जबाबावरती बरंच काही पुढे अवलंबून असतं. काही वेळेला आयडेंटिफिकेशन त्याच्यावरती अवलंबून असते, काही वेळेला काही रिकव्हरीज झाल्यानंतर त्या कनेक्ट होतात की नाही क्राईमशी हे दर्शवण्यासाठी पण ह्या साक्षीदाराचे जबाब काही वेळेला उपयोगी ठरतात, तो शक्तीवरती नंतर देतो. तर हे जबाबही नोंदवून घेणं गरजेचं आहे. दुसरा त्याच्यातला एक महत्वाचा भाग जर लक्षात घेतला तर हा इंज्युअर्ड काही वेळेला जे सिरियस इंजुरी झालेली असतात, काही वेळेला हेड इंजुरी असतात, एक्सटर्नल इंजुरी काही नसते, फक्त कॉन्फ्लिक्शन किंवा सूज ज्याला म्हणतो किंवा टिंगूळ आलेला आहे असं म्हणतो, परंतु आतमध्ये कुठेतरी क्रॅक फ्रॅक्चर असतं, हिमाटोमा झालेला असतो, ब्लड साकळलेलं असतं रक्त आणि मग ते काही वेळेला ते सिरियस रूप धारण करतं आणि इन केस इफ अनफॉर्च्युनेटली इफ दॅट पर्सन डाईज देन ही स्टेटमेंट रेकॉर्डेड व्हेन ही वॉज अलाइव्ह with respect to the consequences resulting into his death or reasons
फॉर हिज डेथ, जे काही घटनाक्रम त्यांनी सांगितलेला असतो, हे मारलं, त्यांनी मारलं, त्यांनी मारलं, आणि त्या जखमांमुळे जर त्याचा पुढे मृत्यू झाला तर त्या जबाबाला ती डाईंग डिक्लेरेशनचं स्वरूप होतं, जे सेक्शन 32 सबसेक्शन 1 खाली एव्हिडन्स सेक्शन नोंदवलं जातं, ज्याला प्रोव्हिजन आहे. तर ते डाईंग डिक्लेरेशन म्हणून त्या स्टेटमेंटचा उपयोग होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हे स्टेटमेंट्स आहेत. मगाशी आपण उल्लेख केला पंचनाम्याच्या दरम्यान सेक्शन 27चा जो पंचनामा होतो त्याच्यामध्ये डिस्क्लोजर स्टेटमेंट एक प्रकार आहे. जरी ते आरोपीचं असलं तरी ते कन्फेशन पार्ट जो आहे तो इनएडमिसिबल जरी असला तरी एखादं स्टेटमेंट ज्याच्यामुळे काहीतरी डिस्कवरी झालेली आहे तर ते डिस्क्लोजर स्टेटमेंट सुद्धा ऍडमिसिबल होतं. त्यामुळे तो एक वेगळा प्रकार या स्टेटमेंटचा आहे जो आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. काही वेळेला अप्रुव्हर म्हणजे ज्याला आपण माफीचा साक्षीदार म्हणतो, त्याला प्रोव्हिजन्स आहेत 306 ते 309 प्रमाणे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. तर तो अप्रुव्हर म्हणून तो नंतर कबूल होतो की बाबा मला माफीचा साक्षीदार बनवा, आणि मग त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं. तर ते कसं रेकॉर्ड करायचं तोही एक वेगळा प्रकार आहे स्टेटमेंटचा. जरी तो आरोपी असला तरी तो सबसिक्वेंटली तो विटनेस म्हणून बॉक्समध्ये तो सगळं सांगतो, त्याच्यात त्याची स्वतःची काय इन्व्हॉल्वमेंट आहे ती पण ती सांगितली जाते. आणि नंतर मग त्याला जरी दोषी ठरवलं, समजा ती केस सिद्ध झाली, त्याला जरी दोषी ठरवलं तरी मग त्याला शिक्षेतून काही तरतूद त्याला सूट मिळते. तर तेही एक वेगळा प्रकार या स्टेटमेंटचा आहे. त्यामुळे स्टेटमेंटचा विचार करताना नेहमी 161, 162, 164 सेक्शन यांचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 145 एव्हिडन्स ऍक्ट हा जो आहे त्याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यूज ऑफ दॅट स्टेटमेंट ड्युरिंग क्रिमिनल ट्रायल असा आता आपला टॉपिक आहे. त्यामुळे केवळ स्टेटमेंट कोणाकोणाची घ्यायची, ती कशी घ्यायची हा केवळ विचार न करता त्याचा वापर याच्यात कसा करायचा क्रिमिनल ट्रायल मध्ये केस चालू असताना तोही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॉसिक्युशनसाठी ही जी स्टेटमेंट्स आहेत 154चं जे स्टेटमेंट म्हणजे ज्याला आपण FIR म्हणतो, तर त्याला एक्झिबिट पडतं. कारण तो फिर्यादी येऊन जबानी देतो आणि मग सांगतो की हो मग हे सगळं घडल्यानंतर मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि मग सगळा घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला, मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो लिहून घेतला आणि माझी त्याच्या खाली सही घेतली, मग तो गुन्हा नोंदवला. 154चा FIR. सर वेळ आहे ना थोडा, 10 मिनिटं? आळंदीकर सर, हा संपवतो थोडक्यात. तर 5 मिनिट आहेत सर, 5 मिनिट. हो मी संपवतो. तर 145 वरती आपण आहोत आता. तर ह्या स्टेटमेंटचा वापर कोर्टात कसा झाला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे FIR जी आहे तो एक्झिबिट पडेल, कोरॅबोरेटिव्ह पीस म्हणून वापरला पण जाईल. परंतु 161 खालचे जे जबाब असतात किंवा 164 खालचा जबाब, बऱ्याच वेळेला ज्युनियर्सना हा प्रश्न पडतो की साहेब त्याचा 164 खालचा पण जबाब झालेला आहे. जर तो विटनेस डिक्लेअर झालेला नसेल होस्टाईल, त्याची जेव्हा शब्दावरती साक्ष होते, ज्याचं स्टेटमेंट 161 खाली पण घेतलं आणि 164 खाली पण घेतलंय, जर तो विटनेस शब्दावरती जर साक्ष देताना चांगली साक्ष दिली, त्यांनी त्याला जर डिक्लेअर केला नसेल होस्टाईल, तर मग 164च्या जबाबाला कुठलीही एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू राहत नाही. देन इट कॅन बी ट्रीटेड ऍट पार विथ स्टेटमेंट अंडर सेक्शन 161. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जर तो नंतर मग मॅजिस्ट्रेट साहेबांना तपासलं, मग त्याला एक्झिबिट जरी पडलं तरी इट कॅनॉट बी अ सर्कमस्टन्स विच कॅन बी यूज ऍज अ कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. त्यामुळे 161 खालचे स्टेटमेंट हा त्याला एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू नाही, कोरॅबोरेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून तो वापरता येणार नाही. जो 162 सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये त्याचा सगळा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. मगाशी आपण 161 सेक्शनचा सबसेक्शन 2 आपण मगाशी म्हटलं की मी एक 10 मिनिटांनी त्याच्यावरती चर्चा करेन. त्या सबसेक्शन 2 मध्ये एक ओळ अशी आहे की सच पर्सन शॅल बी बाउंड टू आन्सर ट्रूली all questions relating to such case put to him by such officer other than the questions the answers to which would have a tendency etc etc. तो काय आता आपला विषय नाही. त्यामुळे त्याच्यावरती विटनेस वरती ही मॅन्डेटरी आहे, जबाबदारी आहे की इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान 161 खाली जर त्याचा जबाब होत असेल, तो जर लिहून घेतला जात असेल, तर त्यांनी खऱ्या गोष्टी पोलिसांपुढे सांगितल्या पाहिजेत. वर्ड शॅल वापरलेला आहे सबसेक्शन 2 सेक्शन 161 मध्ये. आता याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, तो 145 सेक्शन जो आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा, त्या सेक्शनचा वापर करताना आपल्याला तो आर्ग्युमेंटसाठी म्हणून ठेवायचा आहे, तो वापरताय. आता 145 सेक्शन जो आहे तो एनी प्रिव्हियस स्टेटमेंट असा शब्द त्या सेक्शन मध्ये वापरलेला आहे. एनी प्रिव्हियस स्टेटमेंट कॅन बी यूज सो एज टू कॉन्ट्राडिक्ट द विटनेस, आणि कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी काय प्रोसिजर करायची त्याचा आपण उहापोह करू. तर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन चालू असते, आता एखादा विटनेस होस्टाईल झाला, तो होस्टाईल झाल्यानंतर कोर्टाच्या परमिशन घेऊन त्याला होस्टाईल डिक्लेअर केलं जातं आणि मग त्याचं जे प्रिव्हियस स्टेटमेंट आहे त्याच्या संदर्भात त्याला प्रश्न विचारले, ॲज इफ इन क्रॉस एक्झामिनेशन त्याला प्रश्न विचारले जातात की बाबा रे तू असं असं सांगितलं होतंस का, आणि तो म्हणतो मग, कारण तो होस्टाईल झालेला असतो, नाही माझा पोलिसांनी जबाबच घेतला नाही, मी असं काही सांगितलंच नाही.
बऱ्याच वेळेला हा प्रश्न उपस्थित होतो की जर पोलिसांनी जबाबच घेतला नसतील तर तो स्टेटमेंट तुम्ही कसं रेफर करता, कोर्ट काही वेळेला प्रश्न विचारतात. तर मला असं वाटतं की त्यांना आपल्याला ह्या प्रोव्हिजन दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे की 145 मध्ये प्रोव्हिजन आहे की प्रिव्हियस स्टेटमेंट चार्जशीट मध्ये आहे त्याचं, जे पोलिसांनीच दाखल केलेलं आहे. हा जरी खूप नाही म्हणत असला माझं घेतलं नाही तरी त्याच्या नावाने ते स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते वापर करू द्या. मग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर येईल तेव्हा बघू काय करायचं, तो त्याला म्हणू द्या की मी याचा जबाब घेतलेला नव्हता. साक्षीदार सपोर्ट करायचं नाही म्हणून तो म्हणतोय की माझा जबाब घेतलेला नाही. त्यामुळे प्रॉसिक्युशननी विटनेस होस्टाईल केल्यानंतर त्याला 145 सेक्शनचा वापर करून इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा तर रेफर करायला पाहिजे. तो नॅचरली नाही म्हणतो. नाही म्हटल्यानंतर त्या स्टेटमेंटला तो जो मधला भाग आहे त्याला आर्टिकल पडतं, आर्टिकल ए किंवा बी, व्हॉट एव्हर दी सिक्वेन्स इज. आणि मग ते नंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरला सरकारी वकिलांनी विचारणं अत्यंत गरजेचं आहे की बाबा रे, हा ए जो विटनेस आहे ज्यांनी तो सांगतो की माझं घेतलं नाही, तर त्यांचं स्टेटमेंट तुम्ही घेतलं का? तो म्हणतोच, कारण त्याचं स्टेटमेंट खाली त्याची सही असते स्वमक्षी घेणार म्हणून. त्यामुळे तो म्हणतो की हो मी त्याचं स्टेटमेंट घेतलेलं होतं. मग त्याला तो पोर्शन दाखवायचा, पोर्शन मार्क ए, किंवा हेच जबाब आहे ना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहून घेतलेला आहे ना, आणि त्याप्रमाणे त्याला एक्झिबिट पडतं. आता होस्टाईल विटनेसच्या ह्या स्टेटमेंटला जे एक्झिबिट झालेलं आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर थ्रू, त्याला एव्हिडन्शियरी व्हॅल्यू किती हा वेगळा मुद्दा आहे, तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु हा एक प्रोसिजर. डिफेन्स लॉयरनी सुद्धा ते कॉन्ट्राडिक्टरी व्हर्शन्स असतील किंवा ओमिशन्स असतील. आता ओमिशन म्हणजे काय आणि कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, हाही एक वेगळा चर्चेचा विषय आहे, त्याच्यावरती सुद्धा माझे लेक्चर्स आहेत. परंतु ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन याच्यामधला फरक, जर कॉन्ट्राडिक्शन असेल, जर एखाद्या प्रिव्हियस स्टेटमेंटमध्ये 161 खालच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जर सांगितलं असेल की विटनेसनी बघताना आरोपी अक्युजनी विक्टिमला मारताना लोखंडी खांब वापरली होती आणि जबाब देताना सप्तेवरती मात्र तो सांगतोय की काठी वापरली होती. तर लोखंडी काठी आणि लाकडी काठी, लोखंडी खांब आणि लाकडी काठी, दे कॉन्ट्राडिक्ट इच अदर, दॅट इज कॉन्ट्राडिक्शन. आणि पूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काहीच सांगितलेलं नाही, मात्र शब्दावरती तो आता काहीतरी सांगतो की हो मी त्याच्या हातामध्ये चाकू बघितला होता. पूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये त्याच्या हातात चाकू बघितला तर तो सांगितलं नाही. तर ते ओमिशन होतं. नाव धिस ओमिशन हाऊ अमाउंट्स टू कॉन्ट्राडिक्शन अगेन इज द क्वेश्चन. तो 145 चा वापर करू. त्यामुळे क्रॉस एक्झामिनेशन मध्ये डिफेन्स लॉयरनी जर हे कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन्स प्रूव्ह करायचे असतील तर सुरुवातीला हे विटनेसला अशा पद्धतीने प्रश्न, आपण ते प्रश्न उत्तरच घेऊ म्हणजे मग वेळ वाचेल आपला थोडासा, तर विचारलं पाहिजे की का रे बाबा, तू आता जे शब्दावरती या गोष्टी दोन सांगितल्यास त्या तू पोलिसांनी जबाब घेतला किंवा फिर्याद दिली होतीस त्यावेळेला तू त्या पोलिसांना सांगितल्या होत्या का? मग तो सांगतो की ना हो सांगितल्या होत्या किंवा नाही सांगितल्या. सर वेळ संपलेला आहे. आपण 1 मिनिट राहिलेला आहे. आपण ठीक आहे, खरं आपण तर थांबूया. कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारायला हरकत नाही, मी त्याची उत्तर माझ्या आपण व्हॉट्सअप वरती घेऊयात. प्रश्न काय असतील तर ग्रुप वरती टाकतील. काय झालंय, अतिशय 90 मिनिटात संपणारा हा विषय नाहीये, तरी सुद्धा आपण अतिशय बारकावे पंचनाम्यामधले, स्टेटमेंट मधले, फक्त प्रॉसिक्युशन लॉयरला नाही तर डिफेन्स लॉयरला देखील त्याचा कसा उपयोग होईल अतिशय सोप्या भाषेत आणि अतिशय छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत सोपटे, त्यांची सर्व सहकारी टीम, मी कोऑर्डिनेटर ऍडव्होकेट गणेश आळंदीकर, आम्ही आपणाचे आणि सर्व जे श्रोते आहेत, 101 श्रोते युट्यूब आणि याच्यावरती लाईव्ह, सर्वांनी त्याचा फायदा घेतला. त्या सर्वांच्या तर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो आणि खूप छान सेशन झालं सर. नक्कीच तुमच्या पुढील कारकिर्दीला देखील आमच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला हे बहुमोल मार्गदर्शन दिलं त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्वांच्या तर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच, मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. 1 मिनिट 24 सेकंद झाले. 19 सेकंद.